Jai Shri Krishna. I am Ayushi Behede Raisoni and I welcome you all to this wonderful evening. जय श्री कृष्णा। और मैं मानसी धूत महेश इंडस्ट्रियल ग्रुप की तरफ से आप सभी का MIG टॉक्स सीज़न 4 के फर्स्ट एडिशन में मनोपूर्वक स्वागत करती हूँ। आइए हम इस प्रोग्राम की शुरुआत करते हैं राष्ट्रगान से। सभी से अनुरोध है कि अपने स्थान पर राष्ट्रगान के लिए खड़े हो जाएं। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। As we all know, MIG Talks was first started in the year 2018 with a purpose to uncover the secrets behind the success of our esteemed personalities. This program is an engaging platform which celebrates both personal triumphs and the power of strong familial connections in an insightful and entertaining manner. जैसे कि हम सब जानते ही हैं, भारतीय संस्कृति में विद्या का अनन्य साधारण महत्व होता है। हम लक्ष्मी के साथ साथ सरस्वती के भी उपासक हैं। इसी के साथ हम इस कार्यक्रम की शुरुआत करते हैं सरस्वती वंदना और दीप प्रज्वलन से। दीप प्रज्वलन के लिए मैं आमंत्रित करती हूँ आज के हमारे अतिथि श्री अशोक जी कटारिया, श्रीमती आशा जी कटारिया और उनकी बेटी श्रीमती श्वेता जी कटारिया मोदी को। और मैं विनंती करती हूँ हमारे प्रेसिडेंट श्री मनोज जी और श्रीमती अर्चना जी बेहड़े और MIG के भूतपूर्व अध्यक्ष और आज के हमारे होस्ट श्री राहुल जी और श्रीमती अंजलि जी धूत को कि वो हमारे अतिथियों को सम्मानपूर्वक मंच पर लाए। या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। Thank you so much everyone for doing the honors. I now invite Shri Manoj Ji Behede to address this August evening.
जय महेश। मैं आज उपस्थित सभी सदस्यों को और अतिथि को स्वागत करता हूं। अशोका ग्रुप के विजनरी लीडर श्री अशोक जी कटारिया और उनकी बेटी और हमारा युवा एजुकेटर्स की अगली पीढ़ी श्वेता जी, दोनों का मैं हार्दिक स्वागत करता हूं। अशोक जी और श्वेता जी, सबसे पहले मैं आपको MIG टॉक्स से परिचित करना चाहता हूं, जो कि अब अपने चौथे सीज़न में है। आवर टैगलाइन, जैसे सबने पढ़ा रहेगा, आवर टैगलाइन इंस्पायरिंग थॉट लीडरशिप is our way to bring inspirational leaders across various fields of industrial spectrum to share with our members their thoughts, their approach and style of leadership, and our unique approach to MIG Talks is to bring forward professionalism with empathy through a family connect. So, इसमें दोनों का मिश्रण किया है. In this regard, we have in the past some inspiring speakers such as couple नितिन जी और सुलेखा जी न्याती, फिर मदर एंड डॉटर डुओ मालती जी चांडक एंड मोनिका जी पंपलिया, ब्रदर्स राजेश जी एंड आशीष जी मालपानी, फादर एंड सन राम कुमार जी एंड राहुल जी राठी, और अगेन कपल गिरधर जी एंड प्राजक्ता जी काळे। संस्कृत में एक कहावत है, परिचारित्य वा संतो यद्यपि कथयन्ति न सुदपशेम यात वेश्यामः स्वैरकथा ता एव भवन्ति शास्त्राणि। जो सत्कार योग्य ज्ञानी व्यक्ति होते हैं वो शायद अपने आप उपदेश नहीं देते, लेकिन उनकी सहज बातें यही शास्त्र बन जाती है। और आज हमारी उपस्थिति में इन शब्दों को सच करने के लिए अशोक जी से बेहतर भला और कौन हो सकता है। इसी के साथ मैं अपनी बात समाप्त करता हूं। धन्यवाद। बहुत बहुत धन्यवाद मनोज जी, आपने एक ही संस्कृत सुभाषित में MIG टॉक्स का पूरा सार समझा दिया। I now request Shrimati Anuradha ji Indani to come on the stage and introduce our esteemed guest, Shri Ashok ji Lakhotia. I'm so sorry, Ashok ji Kataria. Thank you, Mansi. Jai Shri Krishna. Good evening, everyone. It is my honor to introduce you to an extraordinary individual, Mr. Ashok ji Kataria. Ashok ji embodies the qualities of an engineer, entrepreneur, educationist and philanthropist, making him a true inspiration. Born on 28 July 1949 into a humble yet principled family, Ashok ji's upbringing was rooted in big dreams and unwavering support from his father. This encouragement played a pivotal role in shaping Ashok ji's remarkable journey. Despite facing numerous challenges, Ashok ji persevered and forged ahead, transforming himself into a renowned figure in our nation. Today, he stands as the esteemed founder chairman of the Ashoka Group, a conglomerate that spans multiple sectors, each contributing to the development of our country in its unique way. Hailing from Sinnar,
Ashokji's success story is a testament to his indomitable spirit. Residing in Nasik with his beloved and supporting wife Ashaji, his son Ashish, daughter-in-law Asta, and two grandsons Ayush and Ashmit, Ashokji cherishes a close-knit family. His younger daughter Shweta, happily married to Keyurji Modi, resides in Pune with two adorable children, Kabir and Shirley. Academically gifted from an early age, Ashokji's thirst for knowledge and personal growth remained undeterred, despite the financial constraints his family had faced. Through sheer determination, he secured a scholarship to attend the boarding school, ultimately leading him to the renowned College of Engineering, Pune, where he graduated as a gold medalist in civil engineering. Under the astute leadership of Ashokji, the Ashoka Group has successfully undertaken and completed numerous infrastructure projects with unprecedented speed. Ashoka Buildcon Limited, which is the flagship arm of the Ashoka Group, is now a team of over 2,500 personnel, having its footprint in 18 states all over India, and is one amongst the Fortune 500 companies having recently clocked a turnover of over 5,000 crores. His notable achievements include the Eastern Peripheral Expressway, finished in a remarkable 482 working days. The railway bridge over the Eastern Peripheral Expressway, completed in just 100 working days. Two heavy-duty bridges on the river Roopnarayan in West Bengal, and the Mandve Bridge near Pandharpur, which earned a well-deserved place in the Limca Book of Records, all accomplished within a record-breaking 38 days. With an unwavering belief that India will soon emerge as one of the most developed nations in the world, the Ashoka Group is determined to contribute significantly to this remarkable transformation. A small शायरी for the most dynamic personality. अशोक अंकल, आपके लिए। है समय नदी की बाढ़, है समय नदी की बाढ़ कि जिसमें सब बह जाया करते हैं, है समय बड़ा तूफान, प्रबल पर्वत झुक जाया करते हैं। अक्सर दुनिया के लोग समय में चक्कर खाया करते हैं, लेकिन कुछ ऐसे होते हैं जो इतिहास बनाया करते हैं। Now, let us watch a video on Ashoka Buildcon Limited. Thank you. Ashoka Buildcon Limited is a name that stands tall in the infrastructure development industry. From a modest beginning in 1976, today it is positioned as one of the largest highway developers in the country. The company is setting new benchmarks in construction of buildings, power T&D, city gas distribution, and build-to-suit projects. The company's portfolio is adorned with projects that have raised the bar in construction industry. These include the Mandve Bridge, which was constructed in a record time of 38 days, the twin bridges across river Roopnarayan in West Bengal, and the Eastern Peripheral Expressway in Uttar Pradesh. The company is all set to create history, with India's first 8-lane extra-dosed cable-stayed bridge being constructed across river Narmada in Gujarat. The company has matured into a complete EPC player, capable of executing construction projects of large magnitudes. Ashoka continues to execute challenging and complex projects across diverse sectors. These projects are sure to set milestones in Ashoka's glorious journey. Thank you, Anuradha ji, for the wonderful introduction.
I now request Srimati Aarti Ji Bhutada to come on the stage and introduce our esteemed guest, Srimati Shweta Ji Kataria Modi. Thank you, Ayushi. Jai Shri Krishna. Good evening, all. It's my immense pleasure to introduce today's guest, a truly inspirational personality and a well-known educationist, जिन्हें देखकर हर कोई कहे, काम करो ऐसा कि पहचान बन जाए, चलो ऐसे कि निशान बन जाए. जिंदगी तो हर कोई काट लेता है, मगर जियो ऐसे कि श्वेता जी जैसी मिसाल बन जाए, श्वेता जी जैसी मिसाल बन जाए. Yes, I am talking about Shweta Ji Modi. She started her career in 2004 by launching 3 national curriculum schools under the banner of Ashoka Education Foundation. Foundation students and alumni strength has grown from 120 to 10,000 students in a span of 17 years. Shweta ji has completed her master's degree in education from Liverpool Hope University, UK. She has also completed several executive education programs from prestigious Harvard University School of Education, USA. As a result of her determination to make education more relevant, need-based, and effective, she established her first school in Nashik in the year 2005. Her growth journey can be attributed to the passion, love, and respect she has towards the field of education. And she established ICSE school at Nashik in the year 2007 and one more branch in the year 2010. Her recent achievements include launching of preschool under the banner The Earth School, a gadget-free preschool in Koregaon Park in Pune in the year 2019. Her next venture is to open an IB school offering world-class infrastructure and a new age learning environment by 2024 at Pune. The school's philosophy is prepare children global but think local. Shweta ji's work has been appreciated and recognized, and she received many awards and accolades. Some of them are appreciation by late Honorable President of India, Dr. APJ Abdul Kalam, UN Award for being an active environmentalist, Youngest Educationist Award by Times Group, She the Shakti Award for the work in education. Her strong pillars in life are her self-determination and perseverance, inspiration from Father Sri Ashok Ji Kataria, and unconditional love and support from her husband Keyur Ji. She is blessed with 2 beautiful kids, Kabir and Shirley. So presenting you all, charming, cheerful, dynamic, Shweta Ji Modi. Now let us play a video of the Earth School in which Shweta Ji truly believes. Thank you.
Thank you, Aarti ji, for the nice and apt introduction. I now request Shri Ratanji Rathi and Shrimati Pushpaji Rathi, along with all the board members, Manoj ji and Archana ji Behede, Jitendra ji and Kirti ji Lakhotia, Ashish ji and Ritu ji Dalia, Sanjay ji and Rachna ji Bhutada, Nitin ji and Bhakti ji Mundada, Sham ji and Aarti ji Bhutada, Ravi ji and Rekha ji Kabra, Kohinoor ji and Anuradha ji Indani, Nilesh ji and Rashmi ji Bhattad to come on the stage and felicitate our venerable guests, Shri Ashok ji Kataria and Shrimati Shweta ji Kataria Modi. Thank you so much, Shri Ratanji Rathi, Shrimati Pushpaji Rathi, and all our board members. We request you all to take your seats now. Now let's put our hands together for Shri Ashok ji Kataria. क्या बोलूं बेटे, क्या बताऊं? अभी तो तूने तो काफी बता दिया, मैं क्या बताऊं? इतना बताता हूं कि उसने जो बोला ना उसमें 10-20%, 25% डिस्काउंट पकड़ने को बांधा नहीं है। एक बात तो बहुत अच्छी है, जब तक यहाँ पे नहीं आ रहा था तब तक मालूम नहीं था कि सिर्फ हमने कैसे इनकी पहचान हुई। उस दिन इन्होंने खाने पे घर पे बुलाया तो ये भाई साहब मिले। ये भाई साहब जो क्वेश्चन के ऊपर क्वेश्चन करके जा रहे हैं, तब से यानी खाने के पहले इतने क्वेश्चंस, और वो सब बोले अभी ये जो फैक्ट ये है ना, ये बोले सिर्फ शोकेज है, गोडाउन जो है ना ये प्रोग्राम के दिन आओगे ना तब मालूम पड़ेगा वो। तब तो एकदम ऐसा डर लग रहा था। मराठीत बोलतो मराठी चालेल का? हाँ, ये हिंदी बिंदी काय काय
पण इथे आल्यानंतर ना बरं वाटलं. बरं याच्यासाठी वाटलं, एक तर मला माझ्या लहानपणीची मैत्रीण भेटली, माझी क्लासमेट विजया चांडक. त्यामुळे लहानपणाच्या बद्दलचा जो विषय आला तिथे तर मला कोणीतरी आहे आधार द्यायला. त्यानंतर थोडा पुढे प्रवास केला तर आमचे सावकार भेटलेत की ह्या सावकारांनी आम्ही पुण्यामध्ये पाय ठेवला त्याला भक्कम करण्यासाठी खूप मोठी मदत केली. त्यामुळे पुण्यामध्ये मिसेसचे तर होतेच भारी पाय, पण माझे जे भारी पाय झाले ते केवळ त्याच्यामुळे. तर एकंदरीत तिथून पुढे प्रवास केला तिथे तर हे मासे भेटलेत की ज्यांनी दे आर द विटनेस. हे सगळे विटनेस आहेत माझ्या आयुष्यातले की त्याच्यानंतर. आणि त्यातल्या त्यात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची आमची बॅचची आणि इथे असे बरीच विद्यार्थी जे आहे ते कोणी सिनियर ज्युनियर. सिनियर फारसे कोणी भेटले नाहीत पण ज्युनियर भेटलेत. आणि त्यामुळे आणखीन एक बरं वाटलं की चला आपली सगळी आपलीच माणसं होत आहे, काही घाबरायचं कारण नाही. बिंदास बोला, काय जे असेल ते त्यांना काय सांगायचं ते सांगा, काही काळजी करू नका म्हणून. त्यामुळे आज अगदी तेवढ्या कॉन्फिडन्सनी इथे उभा आहे मी. आता प्रश्न असा आहे पण की तुम्ही का बोलवलं आहे मला. या बाबांनी सांगितलं थोडंफार की तुमचं माप काढायचं आहे म्हणे. म्हणजे काय केलं तुम्ही, हा सगळा उद्योग केला, हे केलं ते काय तिथे, त्याच्याबद्दल थोडंसं सांगितलं तर बरं होईल. माझ्या बाबतीत तिने बरंच मोठं काम केलं आहे. कोहिनूरची मिसेसनी बरंच मोठं काम केलं ते की काय आहे कसं आहे सगळं सांगितलं तिथे. आता प्रश्न असा येतो की हा जो सगळा प्रवास आहे ना, हा प्रवास म्हणजे कसा असतो. आपण बघतो ना तिथे आहे, पुस्तक वाचतो, काही मूव्ही बघतो, स्टोरी पाहतो. तसं एक इंटरेस्टिंग फेरी टेल ज्याला म्हणतो ना मला याच्यामध्ये सांगायचं, अशा ती फेरी टेल आहे तिथे. मग त्यासाठी मग तुम्हाला मी ते सांगू का असा प्रश्न आहे की आपण इंटरॅक्शन्स करायची एकमेकाशी बोलून आणि त्या पद्धतीने बोलायचं, काय करायचं असा विषय तो. काय करायचं, दोन्ही म्हणजे माझी स्टोरीसुद्धा सांगायची. अच्छा, स्टोरी सांगायची तर इथनं सुरुवात करावं लागेल. विजय उभे राहा. ही माझी क्लासमेट, आम्ही शाळेत बरोबर होतो आणि ही विटनेस आहे. फक्त प्रश्न असा होता की ही 6व्या 10व्या मजल्यावरती होती आणि मी खाली रस्त्यावरती होतो, हो की नाही. प्रचंड अशी ही चांडक आणि सारडा हे सिन्नरचे सगळ्यात म्हणजे धनाढ्य, अतिशय फेमस, प्रसिद्ध आणि अशी ही मंडळी. आणि त्यांच्या बॅकग्राऊंडवरती मी जे होतो, मी एक साधा घरचा, त्याला कारणही तसंच होतं तिथे की मला 4 बहिणी आणि मी एकटा. 4ही बहिणी मोठ्या होत्या. लहानपणीच माझी आई वारली होती. आईच्या आजारपणामध्ये जे काही होतं नव्हतं ते सगळं गेलं होतं. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे का, जुन्या याच्यामध्ये आपल्याला लग्न करायला लागायचं तेव्हा ते खूप हुंडा वगैरे द्यावा लागायचा. ते जे काही राहिलं सगळं नव्हतं ते सगळं त्या हुंड्यांमध्ये आणि म्हणजे अगदी इथपर्यंत की शेवटचं बहिणीचं लग्न हे गादी विकून, घरची खुर्ची विकून, कपाट विकून, सगळं विकून. कारण वडिलांची नोकरी होती, वडील लिहिण्याचं काम करायचे मुनीमजी म्हणून. आणि माझी जी सगळ्यात शेवटची लहान मोठी बहीण, माझ्याहून मोठी पण सगळ्यात लहान असलेली, तिचं लग्न झाल्यानंतर घर म्हणून हा प्रकार नव्हताच आम्हाला. आणि त्यामुळे माझी हॉस्टेलमध्ये रवानगी झाली आणि वडील माझ्या आत्याकडे म्हणजे त्यांच्या बहिणीकडे राहायचे. असा हा आमच्या लहानपणाचा आहे. लहानपणाचे असे खूप किस्से आहेत, प्रचंड किस्से आहेत. पण एक मी निर्वाह होतं म्हणजे थोडक्यात जर ते सांगायची सुरुवात तर काहीच नव्हतं. वी हॅड नथिंग. म्हणजे अगदी
काही काही वेळेस गोष्टी अशा आठवतात ना की आंब्याचे दिवस असले समजा तर आमचे काका वगैरे तसे सनाढ्य होते. ते त्यांच्याकडे अशी आंब्याचा रस वगैरे व्हायचा आणि मग मी तिथे जायचो, तिथे उभे राहायचो. मग काकी आम्हाला त्या कोळी द्यायचेत राहिलेल्याच्या, मग त्याच्यामध्ये आम्ही आमचं समाधान वाटायचो. किंवा बऱ्याच वेळेस असं व्हायचं तिथे की वडील नोकरी करत असताना 10 रुपये त्यांना आठवड्याला मिळायचा. ते 10 रुपये आणायला मला वडील पाठवायचे दुकानावरती. दुकानामध्ये तिथे गर्दी असायची, ज्यांच्याकडे नोकरी करत होती तिथे गर्दी असायची. त्यामुळे मला थांबून ठेवावं लागायचं आणि 3:30-4 वाजेपर्यंत तिथे वेट केल्यानंतर ते पैसे द्यायचे. ते 10 रुपये घेऊन यायचो आणि अगदी 1.5 किलोमीटर फक्त पण सुसाट पळायचो तिथनं आणि घरी यायचो. कारण वडील वाट बघायचे आहेत हातामध्ये थैली घेऊन की आपल्याला बाजाराला जायचं आहे. आणि मग शिल्लक राहिलेले जे काही असेल भाजीपाला हे ते वगैरे असं आठवड्याचं आम्ही तो घेत असू आणि त्याप्रमाणे आमचा तो आठवड्याचा तेवढा एक पिरियड चालायचा तो. पण जसं लहान बहिणीचं लग्न म्हणजे सगळ्यात लहान मुलीचं बहिणीचं लग्न झाल्यानंतर मी हॉस्टेलला गेलो. या सगळ्या याच्यामध्ये एक निश्चित होतं की एकटा असल्यामुळे थोडासा लाडकाही होतो, थोडा द्वाडाही होतो. पण त्यापेक्षा माहिती नाही, पण अभ्यासामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मला मार्क मिळायचे चांगल्यापैकी. त्याला कारण तसंच होतं, माझी एक चुलत बहीण होती प्रेमा म्हणून, तिच्यात आमच्यामध्ये एक नेहमी कॉम्पिटिशन असायची. त्यामुळे अभ्यासामध्ये मी तसा बऱ्यापैकी होतो. नेहमी फर्स्ट यायचो, फर्स्ट सेकंड असं आम्ही असायचो. हा सगळा वारसा घेऊन मी सिन्नरचा वारसा घेऊन मी नाशिकला आलो आणि नाशिकला पेठे हायस्कूल म्हणून चांगलं एक हायस्कूल आहे, तिथे मी ॲडमिशन्स घेतली. तिथून आमचा प्रवास जो आहे तो सुरू झाला. 9वी 10वी 11वी आणि हॉस्टेलमध्ये राहून आणि मी ते शिक्षण घेतलं. फक्त याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणायचं म्हणजे अभ्यास चांगला असल्यामुळे आणि आपल्याला माहिती आपले तुमची महावीर तुमची सुद्धा त्याचे हॉस्टेल आहेत, जैनचे हॉस्टेल आहेत. त्यामुळे एक होतं तिथे की तिथे आपल्याला पैसे लागत नव्हते. फ्रीमध्ये विद्यार्थी म्हणून होतो, हुशार विद्यार्थी म्हणून फ्रीमध्ये होतो आणि तिथलं काम करायचं असल्यामुळे आम्हाला तिथे त्या पद्धतीने जेवण वगैरे ते आम्हाला तिथे त्या ह्याच्यामध्ये मिळायचं. बोलता बोलता 11वी आमच्या वेळेस त्यावेळेस 11वी म्हणजे जुने जे कोणी असते ते म्हणतील का 11वी होती. 11वीमध्ये चांगल्यापैकी मार्क मिळाले तिथे. ऑफकोर्स म्हणजे बोर्डात यायचं होतं पण तो नाही येऊ शकलो, कारण जर 67ला जर कोणी बोर्डामध्ये जर हे केलेले असेल तर स्पेशल ॲरिथमॅटिकनी त्यावेळेस धोका दिला, मार्क्स कमी झालेत आणि त्यामुळे मी बोर्डात येऊ शकलो नाही. पण तो चांगल्यापैकी मार्क मिळून मी त्या ह्यात गेलो. तिथून आम्ही प्री डिग्रीला फर्स्ट इयरला स्कॉलरशिपही मिळाल्या मला, नॅशनल स्कॉलरशिप 120 रुपये मिळायचे मला तो वर्षाला. पण तेवढ्या याच्यामध्ये सफिशियंट असायचे. त्या नॅशनल स्कॉलरशिपच्या याच्यावरती 11वी नंतर प्री डिग्रीनंतर इंटर सायन्स असा तो प्रवास होता. प्री डिग्रीच्या वेळेससुद्धा IITमध्ये ॲडमिशन मिळाली, पण ती खरगपूरला मिळाली आणि तिथे त्या याच्यामध्ये खरगपूरला त्यावेळेस खूप आतंकवादीने होते आणि वडिलांना वाटायचं एकटाच वर्ग आहे, कुठे त्याचा पाठवता जायचं नाही म्हणून. मग आम्ही विचार केला UDCTला जाऊ आपण. मग UDCTला केमिकल इंजिनिअरिंगच्यासाठी प्रयत्न केला. परत इंटर सायन्सला असं झालं आणि मग त्यानंतर मग काय केलं म्हटलं, मी प्री डिग्रीपर्यंत नाशिकला होतो, नंतर मग मी इथे आलो पुण्यामध्ये आणि फर्ग्युसनला मी ॲडमिशन घेतलं. कारण त्यावेळेस जर UDCTला जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर 4च सीट्स असायचे. म्हणून मग खास फर्ग्युसनसाठी इथे आलो अभ्यासासाठी म्हणून. आणि BMCच्या जे बाजूला असलेलं जैन बोर्डिंग जे आहे त्या जैन बोर्डिंगमध्ये मी राहिलो. पण तिथेसुद्धा परत कॅल्क्युलसनी जो आहे तो मार खाल्ला आणि त्यामुळे सुद्धा UDCTसुद्धा थोडक्यात हे झालं. मग करायचं काय आता, म्हणजे केमिकल इंजिनिअरिंग गेलं, इकडच्या बाजूला जो आहे ते IITचं जे इलेक्ट्रॉनिक्स होतं तेही गेलं. मग करायचं काय म्हणून मग चला सिव्हिल इंजिनियर हो असं करून COAPमध्ये ॲडमिशन घेतली. तिथे कॉलेज सुरू झाली. अशा पद्धतीने तिथे 4 वर्ष कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग केल्यानंतर
चांगलं म्हणजे थ्रूआउट गोल्ड मेडल मिळत गेलं, थ्रूआउट फर्स्ट येत गेलो. ही हिस्ट्री तुम्हाला मी काय सांगतो माहिती आहे का, याचा संबंध म्हणजे हा सगळा पूर्वार्ध आहे. थोडंसं तुम्हाला बोरिंग वाटत असेल, आय डोंट नो, पण हा जो पूर्वार्ध आहे ना, हा माझ्या उत्तरार्धामध्ये खूप मोठं काम करून गेला. कसं ते तुम्हाला सांगतो. गरीब असल्यामुळे, पैसे नसल्यामुळे, कुठे नातेवाईक असू देत, कोणाच्या घरी फंक्शन असू दे, फारसं रेकग्नायझेशन नसायचं. नव्हे, कदाचित त्या सगळ्या लोकांना असं वाटायचं की बाबा हे बर्डन आलेलं म्हणून काहीतरी. त्यामुळे खूप काही त्याच्यामध्ये कुठला सन्मान वगैरे नसायचा. कुठेतरी आपण कोपऱ्यामध्ये उभं आहोत आणि त्याच्या म्हणजे अगदीच तुम्हाला एक अनुभव सांगतो तो की मी आणि माझा चुलत भाऊ म्हणजे माझे काका फार चांगले होते, पैसेवाले होते, चांगलं त्याचं दुकान होतं ते. तर तो आणि चुलत भाऊ आम्ही एका लग्नाला गेलो. लग्न माझ्या नातेवाईकाचे, त्यांचेसुद्धा नातेवाईक पण त्याचे लांबचे, मी जवळचा. आम्ही दोघंजण गेलो. त्या लग्नामध्ये मला ह्या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली तिथे की जेवायला बोलवायला ना तर ते जेवायला बोलवायचे. तर माझ्या भावाला हात धरून तिथे घेऊन जायचे. मी बाजूला बसलेलं, माझ्याकडे लक्षसुद्धा नसायचं त्यांचं, बोलायचे नाही ते. आणि त्याच्या अगदी उलट जेव्हा कॉलेजमध्ये असायचो, हॉस्टेलमध्ये यायचो, शाळेमध्ये यायचो, तिथे खूप मोठा सन्मान मिळायचा. तिथे प्रिन्सिपल, प्रोफेसर, मित्र सगळं एक रिस्पेक्ट द्यायचं ते खूप. त्या सगळ्या त्या रिस्पेक्टच्या याच्यामुळे, कारण फर्स्ट असल्यामुळे, तो रिस्पेक्ट असल्यामुळे का होईना पण मला आय यूज टू एन्जॉय दॅट. पण त्यानंतर त्याच्या बॅकग्राऊंडवरती तिथे कुठेतरी आपल्याला निग्लेक्ट करता आहे ना, याचं खूप दुःख असायचं. आणि कदाचित ह्यामुळे का होईना एक मनामध्ये ठरवलं का नाही, आपण जिथे आहोत ना तिथे उत्तम करावं. ज्या ठिकाणी आहोत तिथे जर उत्तम केलं तर कधीच तुम्हाला अशा पद्धतीची मानहानी होणार नाही. आणि कदाचित ते मिळालेलं बाळकडू, त्या मिळालेली ही परिस्थिती जेव्हा मी व्यवसायाला लागलो तेव्हा तिथे त्याला त्याचा ह्या प्रत्येक ठिकाणी उपयोग झालेला आहे असं अगदी मला मनापासून वाटतं. तिथून ह्या गोष्टीची जी आहे सुरुवात झाली. आणि मग बी झाल्यानंतर इंजिनिअरिंगचं झाल्यानंतर मग नोकरी, कारण पैसे नव्हते. हां, सगळ्यात एक मजा सांगायला तुम्हाला विसरलो. इतक्यात माझी बहीण आली आहे. माझी मोठी बहीण इथे आली आहे, तिथे मागे बसली आहे ती. मम्मी लेकर आवडे, ए राजेश, मम्मीने आठवलं लेकर. ही इथे पुण्यातच असते. तर नाही समजलं मला. अच्छा, शूटिंग चालू आहे का? अरे मग तू तसं सांगायचं ना, डायरेक्टर काय फोटोग्राफर आहे रे. हां, यू शुड हॅव टोल्ड मी. अच्छा, एक काम कर, आता आत्तापर्यंत केलेलं कट वापस आपण रिशूट कर घरी. तुम्हाला एक गंमत त्याच्यामध्ये सांगायचं झालं. काय झालं, एक लाइट चाहिए ना उसके लिए, थोड़ा पीछे रहे तो सबको लाइट दे. अच्छा, आपका चेहरा दिखेगा तो मैं टिपॉल लेता. असं तुम्ही सांगा डायरेक्टर. बोलो कसं काय करू, इथे थांबू, कुठे करू. म्हणजे लाइट राहील. इज इट ओके? हां, तिकडे बसत तिथे. नाही तर म्हटलं तू फोटोग्राफर म्हणतो तुम्ही इथे उभे राहा, तू म्हणतो तिकडे बसा. हां, नाही मला मग फार भीती वाटली. काय झालं तुला सांगतो, लग्न झाल्यानंतर ना लोक पटकन मंगळाष्ट झाले की माळा घालतात.
मग फोटोग्राफरला ते फोटो करायचे राहतात. तो काय म्हणतो, परत जरा तशी ही करा. तसं तू म्हटलं ना, सगळे उभे राहा आणि परत म्हणतील हे करून तिथे प्रज्वलित करायला हवं. पण मला असं वाटलं ते गुड. चला इथे बसतो. तू बस, तुम्ही बसा. अच्छा इथे बसतो. तर महत्त्वाचं तुम्हाला ना एक गोष्ट गंमत सांगायची राहिली ती अशी की एक आपण सगळे मारवाडी म्हणजे मुलगा शिकतो आता कुठेतरी त्याचं महत्त्व वाटायला लागलं. पण 50-60 वर्षापूर्वी त्याचं काही फारसं महत्त्व नव्हतं. त्यामुळे मग इंजिनिअरिंगला ना ठीक आहे, आपण तर सध्या घाणा इंजिनियर बेकार आहे असं असायचं तिथे. हां, एक छोटंसं किराणा दुकान असलं किंवा छोटेसे कापडाचे असलं ना, काही करे किराणावर व्यापार आहे वेनो, नाही तर कपड्यावर व्यापार आहे, याच्यावरती त्याचं ते सर्टिफिकेशन असायचं. आमच्याकडे ना किराणा होतं ना कापड होतं काय फक्त लायबिलिटी. वडील कुठे राहतात, बहिणीकडे, आणि मुलाला घर नाही. त्याच्यामध्ये आता जरा मी बरा स्मार्ट दिसतो आहे, पण विजयाला माहिती आहे त्यावेळेस 30-32 किलोवाला असा फाट्या दिसत होतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे घर नाही, पैसा नाही, काहीच नाही. आणि मग अशा वेळेस वडील प्रत्येक नातेवाईकाला सांगायचे, म्हणा अशोक आहे ना अबे, अगला साल ग्रॅज्युएट होईला, BA होईला, तर ब्याव करणं हो. कारण वडिलांना काही झालेले होते, वडील कंटाळले होते. वडील त्या बहिणीकडे राहून, तर बहीण तर ठीक होती, खूप प्रचंड प्रेम करायची, पण बहिणीपेक्षा बहिणीची जी सून होती ना, तिला ये मामी सासऱ्यात आलं की तो सांभाळणं, 10-12 झालो का घर में आपला आई आहे. हा जो प्रकार जो होता ना, आणि साहजिकच आहे ते म्हणजे होतं. तर त्यामुळे त्यांचं, आणि मग नंतर तर पुढे पहिल्यांदा तर वडील तिथे जेवायचे, नंतर तर बाहेर जायला लागायचे. आणि लॉजमध्ये ना हॉटेलमध्ये कंटिन्यू जेवणं, यू कॅन अंडरस्टँड यार. माणूस एकदा जेवतो, तिथं दुसऱ्या दिवशी परत त्याच हॉटेलमध्ये तीच भाजी, तसाच टेस्ट ती. आणि हे एक दिवस नाही तर 5-6 वर्ष. त्यामुळे त्यांना काही झालेली होती की एकदा याचं लग्न व्हावं आणि आपला संसार उभा राहावा हे. म्हणून ते प्रत्येक नातेवाईकाला सांगायचे. नातेवाईक म्हणजे हा देखा करा. आले सुद्धा, असं नाही आले असे नाही, पण येणार माणूस परत नाही आला. आता करायचं काय बरं मी सुद्धा मध्ये काय होतं, थोड्या पिंपल्स होत्या चेहऱ्यावरती, तर त्यावेळेस ते क्लेरिसील मिळायचं, मी आपलं ते लावायचो, त्याचे करायचं. मग प्रयत्न केला बा बऱ्यापैकी सगळं दिसण्याचा, पण आलेला माणूस परत यायचंच नाही हो. कोण देणार या फाट्याला. एक दिवस असंच झाला, हॉस्टेलला होतो सकाळीच, त्यावर तुला माहिती लुंगी घालायला असतं, वरती बनियन असतं. तिथे सकाळीच 7 वाजता दरवाजा वाजला, खटखटला. मी खोलला. 2 व्यक्ती दरवाज्यात होत्या, म्हाताऱ्या. लक्षात येऊन गेलं मला, आपल्याला बघायला आले. त्याच्यामध्ये बनियन, सँडोचं बनियन, आणि त्याच्यामध्ये तो दिसणार 30-32 किलोचा माझी बॉडी, आणि त्याच्यामध्ये खाली लुंगी. त्यांना सांगितलं बसा. आतमध्ये तिथे गेलो, पटकन बाजूला गेलो, थोबाडावरती जरा पाणी बिन काढून जरा बरं दिसेल असं केलं. मित्राकडनं त्याचा शर्ट घेतला आणि पळत आलो रूममध्ये. बसायचं ते पाया बिया पडलं वगैरे हे सगळं वगैरे. पण त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला बघायला आलो आहे, बघा म्हटलं एकदा. पण माहिती होतं तिथे काय होईल. गेले ते, त्यांनी बरेच काही प्रश्न विचारले, उलटे पुलटे सगळे उत्तरं दिलीत, उत्तरं चांगली दिलीत, पण माहिती नव्हतं. त्यानंतर 2 दिवसांनी त्यांचा मुलगा, ज्याचं नाव आहे बन्सीलाल रायसोनी, आणि त्याच्याबरोबर त्याचा दुसरा भाऊ शांतीलाल रायसोनी, हे दोघंजण आले. चौकशी करत तिथे पॅसेजमध्येच मी उभं होतो, आणि आले ते, कटारिया कुठे, ते अशोक कटारिया वगैरे. म्हटलं मीच आहे, बोला. तर मग त्यांनी झालं तिथे जनरली चौकशी वगैरे केली. तुम्ही इंजिनियर होऊन काय करणार म्हटलं, हाही मोठाच प्रश्न आहे तिथे, पण करेन म्हटलं, मी काम वगैरे करेन तिथे. आणि हे असं नाही आहे तिथे, इंजिनियर भरपूर चांगला स्कोप आहे, हे येतं वगैरे. 70% बंडल मारला, 30% त्यांना फारसं कळत नव्हतं इंजिनिअरिंगचं, त्यामुळे 70% बंडल आणि 30% ओके असं करत दिले.
आणि आश्चर्य म्हणजे मी वाटलं सगळ्यांना, तो म्हणे भाऊ त्यांनी बोलवलं मुलगी बघायला. काय आनंद झाला मला, वा. माझ्यापेक्षा वडिलांना खूप आनंद झाला. त्याच्यामध्ये वडील गेले काकांकडे माझे, कारण ते पैसेवाले होते एकदम असे, दोन्ही काका वगैरे, हातामध्ये जरा अंगठ्या चेन बिन असलेले. वडील त्यांना घेऊन आले त्या मुलीला बघायला. मुलीला तिथे बसवलं तिच्या ते. तर तिचा इंटरव्ह्यू फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी नव्हतो त्या ह्याला, पण ती जे सांगते त्याच्यावरनं सांगतो. तर तिला विचारलं, आता ती मुलगी BAच्या फर्ग्युसनमध्ये BAच्या फायनल इयरला. तर आमच्या काकांना काय, काकांनी त्याला विचारलं की पेपर वाचता हवे. ते म्हणे हां हवे हवे, वाचतो पेपर वाचणं म्हणतो. ते पेपरचं वाचलं, एक पॅराग्राफ वाचलं त्यांनी. म्हणजे आम्ही एक काम करू, एक आख्या बंद करू, वाचो. आईला बरं, त्यांनी वाचलं ते. आम्ही असं करू, या आख्या बंद करून वाचो. तेही झालं. आता तिच्यावरती तिचे कॉमेंट काय माहिती का, म्हणे मी घाबरून गेले असं म्हटलं. त्यांनी सांगितलं दोन्ही पेपर, दोन्ही डोळे बंद करा आणि वाचा. तुम्ही कसं काय वाचणार. हे तिथे गेली ही सगळं, ते इंटरव्ह्यू वगैरे झालेत. आत गेली. आत गेल्यानंतर तिच्या भाऊजाई वगैरे होत्या, त्यांच्या सगळ्या 25 मिसेस. काही नाही म्हणे पसंत नाही घर, अजिबात म्हणे पसंत नाही. क्यों काही हुयो. अरे वे के वे ठिका काही मोठ्यावर केव्हा आपण त्याला म्हणतो. म्हणजे जी माणसं आहेत ती हातामध्ये 4-4, 5-5 अंगठ्या घालतात, तर त्यांच्या लेडीज किती दागिने घालत असतील. आणि मला तर अजिबात नको आहे. मी गोळ्यामध्ये एक चेनच्या शिवाय दुसरं घेणार नाही. त्यामुळे मला अशा घरात नको. हे म्हणे तू चूप, माहिती नाही म्हणे तू. बरोबर तिथे त्यांनी ते चांगलं आहे म्हणे, आपण हे करू असं करून तिची बोलवण घातली. त्यानंतर प्रश्न आला आमच्यावरती, मी माझा भाऊ वगैरे. चलो जागे, आम्ही जाऊन बघायचं ठरलं. झाली ते. आता माझ्या काही बोलायचं किंवा विचारायचं सवड नव्हती. मी फक्त आपलं बघत होतो. आणि माझा भाऊ वगैरे तोही सिव्हिल इंजिनियर आहे, तर तो सगळे प्रश्न वगैरे विचारत होता. मी आपलं ऑब्झर्वेशन होतं, फक्त वेगवेगळ्या अँगलनी पाहत होतो फक्त. दॅट्स इट. ही आत गेली तर भाऊजांनी विचारलं, काही आहे किसके वाटे लडको. कह रहे के रोमियो वाटे के वे है काही आहे. कारण काय होतं त्यावेळेस बेल बॉटमची ही होती त्यावेळेस. ते आता बेल बॉटम, बरं मुलीला बघायला आपलं इम्प्रेशन झालं पाहिजे ना. त्यामुळे मी आपले ते कपडे बिपडे घालून गेले आणि तिने अशा पद्धतीने केलं आहे. पण काही असू दे, झालं आमचं एकदाचं एंगेजमेंट झालं. आणि ती ही व्यक्ती वगैरे समोर बसली आहे. आता काय आता यांनी मला सांगितलं की गप्प बसा, आता तुम्ही फार बोर केलं आहे, आता बोर करू नका. अभि क्वेश्चन आन्सर सेशन सुरू झालं पाहिजे. विचारा प्रश्न. ऐसी असा हा सगळा आमचा प्रवास. आजच्या प्रोग्रामची जी कन्सेप्ट आहे आपली, फादर डॉटर कन्सेप्ट, आणि इट्स अ डिफरंट सेलिब्रेशन. कारण हे कॉम्बिनेशन आत्तापर्यंत झालं नव्हतं. अँड वी कुड फाइंड देम ॲज द परफेक्ट फादर डॉटर कॉम्बिनेशन. आणि सिन्स ह्या कॉम्बिनेशनमध्ये आम्ही ठरवलं की आम्ही पण आमच्या डॉटर्सना बोलू. त्याप्रमाणे माय डॉटर आयुषी, शी विल बी जॉईनिंग मी इन द टॉक. अँड सेम वे Rahul's daughter Mansi, she will also be joining us for this MIG talk. Welcome. मला वाटतं पर्सनल लाईफवर तुम्ही आम्हाला बरंच हसवलं आहे. पण आम्हाला जी तुमची दुसरी साईड आहे, जे तुम्ही आज इतके मोठे वर्टिकल्स उभे केलेले आहेत, तर थोडीशी त्याच्याबद्दल पण तुम्ही कल्पना द्या. आणि हे सगळं म्हणजे तुमची ही सगळी तुम्ही कसं हे सगळं केलं, तर थोडीशी ह्याच्यावर मला सगळ्यांना तुम्ही आम्हाला कल्पना द्या. या वर्टिकल्सबद्दलची थोडी माहिती द्या. थोडंसं पंचायत आहे बाबा. हे जे काही विचारलेलं त्याचा प्रश्न जरी एवढा छोटा असला ना, तर उत्तराला
म्हणजे पूर्ण प्रश्नपत्रिका आणि त्याला 2-3 पुरवण्या लावावं लागतील, अशी परिस्थिती आहे. काय करायचं सांगा तुम्ही मला. बरं, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तुम्ही आता इतकं शॉर्टमध्ये काय सांगणार याच्यामध्ये. बरं, एक हे सांगतो, सगळे जे त्यांनी जो प्रश्न विचारला ना त्याला एकच सांगतो त्यांनी की कन्स्ट्रक्शन आपण जसं तुम्हाला म्हटलं तिथपर्यंत आलो होतो, पुढे थोडंसं जातो. कन्स्ट्रक्शनमध्ये पहिले सर्व्हिस केली गव्हर्मेंटमध्ये, पण त्या गव्हर्मेंटच्या सर्व्हिसमध्ये मजा नव्हती, रुटीन होता. आणि मी तुम्हाला मग बोललो होतो माझा पूर्वार्ध दॅट ऑलवेज बीन देअर वॉज ऑलवेज बीन पिंचिंग मी. त्यामुळे आपण काहीतरी वेगळं करावं आपल्या ह्याच्यात. आणि म्हणून तिथून मी व्यवसायाला लागलो. व्यवसाय करत करत कन्स्ट्रक्शन करत मोठा हिस्ट्री आहे ती. पण छोट्या प्रमाणामध्ये अगदी 55,000 रुपयाचं पहिलं काम सुरू केलं आणि मग हळूहळू हा व्यवसाय पुढे वाढत गेला. हा व्यवसाय वाढवून तो जसा एकदा याच्यामध्ये स्थिर झाला, मग दुसऱ्या व्यवसायाला लागलो. तर जसं आम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये आलो, इथे कन्स्ट्रक्शनमध्ये अनेक कन्स्ट्रक्शन केले. म्हणजे ज्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज होत्या त्या घेत गेलो. म्हणजे लाईक कसं पहिल्यांदा सुरुवातीला कन्स्ट्रक्शनला छोटे छोटे बिल्डिंग्स करायचो. बिल्डिंगनंतर तिथे देअर वॉज ए बूम की सगळ्या इन्स्टिट्यूट, म्हणजे तुम्ही भारतीय विद्यापीठ म्हणा, जो कोणी कुठलंही एज्युकेशन म्हणा, मग प्रवरानगर म्हणा, भारतीय विद्यापीठ म्हणा, किंवा नाशिकचं आमचं युनिव्हर्सिटी म्हणा, सगळ्यांची आम्ही ती कामं केली. त्यानंतर जे युग आलं इंडस्ट्रीयल, आणि राजीव गांधीच्या याच्यामुळे एव्हरीबडी वॉन्टेड यस्टरडे अशी परिस्थिती होती. म्हणजे VIP फॅक्टरीचं काम दिलं तर त्यांना तेवढी घाई होती तिथे की ते कन्स्ट्रक्शनला वेळच कमी द्यायचा. आणि त्या कन्स्ट्रक्शनमध्ये लिटरली आम्हीसुद्धा असं केलं तिथे, वी हॅव कटेल डाऊन दॅट, आणि ते कन्स्ट्रक्शन केलं. म्हणजे म्हणायचं असं अनेक आहेत, फार मोठा विषय येतो कन्स्ट्रक्शनचा. पण बोलता बोलता कन्स्ट्रक्शनमध्ये आम्ही एक खूप चांगल्या रीतीने उत्तम असं काम केलं. आणि महत्त्वाचं आम्ही तिथे काय जाणवलं की प्रत्येकाला इंडस्ट्रियलिस्टला कन्स्ट्रक्शन ही गोष्ट फार बाब छोटी आहे, त्याची वाव, पण त्यांना घाई झालेली आहे. काही मशिनरीची कॉस्ट जास्त लागते, बाकीच्या ॲन्सिलरीची लागते, आणि त्यांना प्रोडक्शनची घाई झालेली आहे. कारण ते युग आलं होतं संपूर्ण तसं ग्लोबलायझेशन नंतरचा. आणि त्यामुळे आम्ही कन्स्ट्रक्शनच्या याच्यामध्ये तिथे त्या पद्धतीने करत गेलो. कन्स्ट्रक्शनचं हे झाल्यानंतर युग आलं ते इन्फ्रास्ट्रक्चरचं. मग इन्फ्रास्ट्रक्चरचं युग आल्यानंतर BOTचं पहिलं काम आम्ही केलं. म्हणजे याच्यामध्ये पहिलं BOTचं काम जे आहे ते आपण महाराष्ट्रामध्ये तर पहिलं BOT आम्ही केलं धुळ्याला. आणि ते सुद्धा याच्यासाठी तिथे केलं का BOT ही नवीन संवेदना होती, कल्पना होती, पण त्याची कोणालाच माहिती नव्हती. त्यामुळे अतिशय कमी अशा कॉम्पिटिशन्स होत्या आणि चांगल्या रेट्समध्ये ती कामं मिळाली. तिथून एक कन्स्ट्रक्शनमध्ये एक वेगळी दिशा आम्हाला मिळाली की जी आजही आमच्याकडे भरपूर BOTची, ॲन्युइटीची, हायब्रिड ॲन्युइटीची कामं आहेत. त्यामुळे कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही बघितलेले तर असे वी हॅव गॉट नॉट लेस दॅन 150 to 200 अवॉर्ड्स, रिवॉर्ड्स इन कन्स्ट्रक्शनमध्ये. इतकं चांगलं केलं ते. हे चालले असतानाच इंडस्ट्री जशी ते कन्स्ट्रक्शन हे झाली तसं मग रेल्वेमध्ये आम्ही सुरुवात केली. आता 10-12 वर्षापासून रेल्वेमध्ये वर्टिकल चालू केलं. त्यानंतर तो वर्टिकल झालं ते याच्या ट्रान्समिशन्स अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये केलं. नवीन जे गॅसचा परत विषय आला तोही सुरू केला. असा या सगळ्याच्यामध्ये अनेक व्हर्टिकल्स आहेत. IT आहे, बिल्डिंग्स वर्क आहे, सो मेनी यू नेम द हे. पण या पण तुम्ही मला जो प्रश्न विचारला तर त्याच्यावरती मी येतो की तुम्ही एवढी सगळी व्हर्टिकल्स कशी केली चालू. मी नाही केली. मलासुद्धा जर तुम्ही जे म्हणत असाल तर मी आज जो आहे किंवा जो मोठा आहे ते मी नाही, माझ्यामुळे नाही, तर माझ्या माणसांमुळे, माझ्या टीममुळे. इट्स अ फॅक्ट, ही खरी आहे. त्या लोकांनी मला मोठं केलं आहे. त्या लोकांमध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली जरूर. आजही माझ्याकडे जेवढे पिलर्स आहेत या सगळ्या व्हर्टिकल्सचे, हे 30 वर्ष 35 वर्षापासून माझ्याकडे काम करत आहेत. नव्हे, आता माझी श्वेता, आशा, आस्था किंवा आशिष ही फॅमिली नाही आहे. तर लिटरली आम्ही सगळीजण अशोका ग्रुपची जी आहेत ना, दे आर द फॅमिली. इट्स नॉट ओनली सेईंग बट वी रिअली मीन इट. आम्ही असे एकत्र आहोत सगळ्या तेवढ्या याच्याने तिथे राहत आहोत. आणि केवळ त्यांच्यामुळे का होईना
हे सगळे व्हर्टिकल्स केले आहेत, प्रत्येक व्हर्टिकल्समध्ये स्टेप इन करून सक्सेसफुल झाले. आणि आजही तुम्हाला सांगतो की कमीत कमी 22,500 कोटी रुपयाचे कामं संपूर्ण स्टेटभर आहेत. त्याच्यानंतर आउट ऑफ कंट्रीसुद्धा आहे. मग बेनियनला म्हणा की ज्या ठिकाणी वेस्ट इंडिज तुमच्या साऊथ आफ्रिकेला की तुमच्या वेस्ट इंडला म्हणजे वेस्ट इंडिजला तिथे म्हणा किंवा गयाना किंवा तुमचं मालदीव आहे, साऊथ सगळीकडे म्हणजे असे. तर या सगळीकडे जी सगळी कामं चालू आहेत, ह्या कामामध्ये माझा हार्डली त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. दॅट इज ऑल बिकॉज ऑफ देम. अँड आजही माझा मॅनेजिंग डायरेक्टर जो आहे तो एका काळी 82ला जॉईन केलं त्यांनी कंपनीला ॲट 740 रुपयाला बॉम्बेमध्ये. टुडे ही इज मॅनेजिंग, ही इज अ मॅन ऑफ मोर दॅन 2,000 crores. आणि तो हे करतो आहे. अशा पद्धतीचं मला सांगतो ना की हे जे आहे ना, आणि मलासुद्धा तुमच्याशी ह्याच पद्धतीने हितगुज करायचं आहे. माणसामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, माणसं ओळखा, ती मोठी करतात आपल्याला. आपण नाही तर अदरवाईज आपण एकटं काहीच करू शकत नाही, मोठे होऊ शकत नाही. माणसं ओळखा, अचूक घ्या, त्यांच्यावरती विश्वास ठेवा, त्यांना त्याच्यामध्ये त्या पद्धतीने मोटिवेट करा. आणि काम नव्हे तर त्याच्याही पुढे जाऊन त्यांच्यासाठी काम करा. त्यांना आपल्यासाठी काम नका करायला लावू. हे मी ओळखलं आहे तिथे, हे मी जाणलं आहे, हे मी अनुभवलं आहे. आणि हे मला तुमच्याशी शेअर करावं असं वाटतं आहे, माझा अनुभव. तो श्वेता जी, अब हम आपसे एक सवाल पूछते हैं. Being the founder and director of the Ashoka Education Trust Nasik and Earth School Pune, how did you start into this sector? So, मेरे भाई ने कंस्ट्रक्शन ले लिया था, तो मेरे पास कुछ बचा नहीं लेने के लिए. मैंने एजुकेशन ले लिया. Well, नहीं, education happened to me when I was in my last year architecture, and that's how I came into building a school. And then eventually I was like, नहीं, मेरे को education में रहना है. But in that journey, I realized that I could design people's minds. I could design the next generation. Instead of designing buildings, I could actually design souls and give better human beings to the next generation. So, and my dad, thank you very much. And dad का हमेशा एक vision था कि your whatever you do, put your heart into it, and you will see it growing. वो एक चीज़. And I think eventually in the journey, I came across a Sanskrit shlok, and मेरी हिंदी तो आपको पता है, मराठी बोलूँगी आप सब चले जाओगे. So please, let's not do that. But yes, there is a Sanskrit shlok which I strongly believe in. I will read this out, and of course, and that is, na chauryaharam, na cha rajyaharyam, न भ्रातृभाज्यम न च भारकारी, व्यये कृते वर्धते नित्यम, विद्याधनम सर्वधनम प्रधानम. This shlok, these words are now a part and parcel of my life, of my vision, of my entire, वो बोलते ना ikigai, you know, the purpose of me waking up every morning and looking forward to this. The shlok sums it all. And because as it says, education is the best wealth amongst all. No one can steal it, no one can snatch it. It cannot be divided amongst brothers, and it's not heavy to carry at all. And wisdom jitna baato, utna badhta hai. So one shares, it expands. That's how I want this to expand. And that's how education happened to me. श्वेता जी, you call me Shweta. वो पार्ले जी का है ना, जी उधर ही रहने दो. Let's just have Shweta.
Shweta Didi. Okay. How is your school different from the other schools? And what was your thought process behind starting it? I think one thing मैं हमने realize किया after, and I think after I became a mother, I realized this even more, that our children are blessed with everything, but what is required is mindfulness. What is required is emotional quotient, kindness, compassion, empathy. So our entire curriculum is based on emotional intelligence and mindfulness. It starts with meditation, it starts with yoga, it starts with the shlokas that help you develop various neuropaths in your brain, and they help the child grow. So it is more like, you let the child be what he or she wants to do, but at the same time feed in so that the child fosters better education. बच्चे को सीखना कैसा है वो सिखाओ. That is the basic philosophy of the school. If he has the ability to learn and unlearn, you are preparing him for future. So yeah. Shweta ji, this is very wonderful कि education is really the biggest wealth. और हम लोग अशोक सर के साथ में वही देखते हैं कि at his early age he was so brilliant. Of course, he is brilliant as of now, beyond anybody's imagination. But that education gives you that strength and power to survive into the society. So this is a very beautiful subhashit you had said. अशोक सर के लिए मुझे एक सवाल था मेरा किंवा एक प्रश्न असा होता की या सोसायटीमध्ये समाजामध्ये आपण बघतो जसं तुमचे एक 15, 20, 25 व्हर्टिकल्स आहेत बरोबर आहे. तर आम्हाला असं वाटतं की आम्ही हे पण सुरू करावं ते पण सुरू करावं काय आमचं पण असं मोठं असं काहीतरी एक ग्रुप ऑफ कंपनीज असाव्यात. तर हे कितपत योग्य आणि कधी तो निर्णय घ्यावा कसं करावं हे योग्य आहे का अयोग्य आहे. अवघड नाही आहे फारसं. मग मी जे बोललो परत तेच सांगतोय. माणसं हेरा त्यांना आपलं जवळ करा. त्यांच्याशी जितकं अटॅचमेंट वाढवता येईल तशी वाढवा. त्यांनी फक्त चूक केल्या म्हणजे झापाझापी करायची किंवा हे करायची त्यापेक्षा त्याच्या चुका काही वेळेस सांभाळून घेऊन त्याला आपलं असं करा. हळूहळू हृदयाशी त्याच्याशी जोडवा. एकदा ती माणसं तुम्हाला हृदयाने जोडली ना मग सगळ्या गोष्टी दुय्यम होतात. मग त्यांचा पगार त्यांना पी दे हे सगळं दुय्यम होतं. एकदा तुम्ही त्यांच्याशी खूप अटॅच होऊन गेला आणि सांगितलं त्यांच्यासाठी काम करा. माणूस का आपल्याकडे जॉईन करतो काम करतो चांगला असतो हुशार असतो तो हळूहळू आपल्यापेक्षा कदाचित जास्त हुशार सुद्धा असतो. पण मग तो विचार करायला लागतो की मी तेवढं सगळं काम करतो मग मी कशाला होऊ. तो म्हणतो तुमच्याकडे येतो म्हणतो मला एवढा पगार पाहिजे किंवा मला हे पाहिजे. तुम्ही म्हणता आपण म्हणता नो आपण आपलाच विचार करतो त्याचा विचार करत नाही. त्याच्या डोक्यामध्ये मग यायला लागतं नको मग आता आपण दुसरीकडे जावं. किंवा जर हे तुमच्या ह्या व्यवसायामध्ये तर मी सुद्धा याच्यापेक्षा चांगला व्यवसाय करून आणि जास्त पैसे कमवू शकतो. तो त्या दृष्टीने कुठेतरी फायनान्शियल बघतो निघून जातो. अरे त्याला जाऊ देऊ नका. तो जर चांगला असेल तर त्याला अटॅच करा आणि त्याला त्या पद्धतीने घ्या. त्याला पार्टनर म्हणून द्या ना. ती पार्टनरशिप थोडी जरी दिली ना तुमच्याकडे परमनंट राहील. अशा पद्धतीने तुमची सेकंड लाईन थर्ड लाईन जर तुम्ही तयार केली तर त्या सगळ्या थर्ड लाईनमुळे तो बिझनेस हळूहळू इस्टॅब्लिश झाला असं समजा. मग तिथे त्या याच्या पद्धतीने अटॅचमेंट झाली का हळूहळू आपला जो व्यापार आहे व्याप आहे ना तो कमी होतो. आपण फक्त सुपरविजनमध्ये येतो. छोट्या मोठ्या काम ते प्रत्येकजण करतात त्या सेकंड लाईनमध्ये थर्ड लाईनमध्ये त्यांना. आणि मग त्यांना हळूहळू आपण गाईडलाईन्स देत राहिलो की मग जेव्हा तुम्ही ह्या पद्धतीने करायला लागतात तेव्हा भरपूर लोक येऊन तुम्हाला मध्ये सल्ला देत असतात. अरे इसो ऑपॉर्च्युनिटी आली इथे देखो. अरे हे येणार आहे तुम्ही ते बघा हे का नाही करत. किंवा आपणही एखाद्या यांच्याकडे गेलो आपण यांच्याकडे बघतो यांचाही व्यवसाय जरा चांगला आहे आपण का करू नये. तो मला वेळ आहे कारण मला माझं काम उत्तमरित्या सांभाळतायत माझी सेकंड अँड थर्ड लाईन आणि मी मोकळा आहे. देन आय डायव्हर्ट टू दॅट जॉब because I am free, number one. Number two, I have already having an established business which is giving me माझ्या नीड्स आहेत त्या देतात प्लस मला क्रेडिट देतो. सो दॅट इफ आय कॅन टेक इट टू द बँक
बँक मला पैसे द्यायला तयार असतात किंवा कोणी फायनान्शियल येतो मला मिळायला, आणि तिथून मग मी त्या याच्यामध्ये पूर्ण डेडिकेट करून त्याला सुरुवातीलाच तुम्हाला एकदा द्यावं लागतं, ज्याला आपण मोमेंट ऑफ एनर्शिया म्हणतो, तो घालवण्यासाठी. वन्स दॅट हॅज बीन डन, मग तुम्ही तो व्यवसाय इस्टॅब्लिश करू शकता. लाईक दॅट इट इज 1 2 3 4 यू गो कंटिन्युअसली अँड नथिंग इज इम्पॉसिबल. दॅट्स वाय आय एम टेलिंग यू अगेन, पीपल दोज आर मोस्ट इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग. सर, तुमच्याशी बोलताना असं वाटतं की तुमच्या संपर्कात जो माणूस येईल ना, यू आर लाईक अ मॅग्नेट, तुम्हाला सोडणारच नाही, व्हॉटेवर मे बी. येस मनोज. जेव्हा आपण व्यवसाय वाढवतो, बरेच वर्टिकल्स करतो, एक पॉवरचा एक मोह असतो, पॉवरचा एक मोह असतो. आपल्याला वाटतं प्रत्येक गोष्ट जी घडते ती मला माहीत पाहिजे आणि मीच त्याच्यावर डिसिजन द्यायला पाहिजे. तर जेव्हा आपण बघतो की बाबा तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही तुमची ग्रोथ केलेली आहे, तर तुम्ही कुठल्या क्षणी तुम्ही असं ठरवता की बाबा नाही, मी आता थोड्या ह्याच्यातनं डिटॅच व्हायला पाहिजे. कारण बघा, सगळे तर बिझनेसेस बघू शकत नाही, कुठे न कुठे तुम्हाला इन्व्हॉल्व होता आणि त्याच्यानंतर तुम्ही डिटॅच होता, परत दुसरीकडे इन्व्हॉल्व होता, परत तर हे सगळे जे आहे हे तुम्ही कसं करता आणि कुठल्या क्षणी तुम्ही ठरवता की नाव चांगला प्रश्न विचार तुम्ही. आता मी ते बोललो तुम्हाला की ह्या पद्धतीने अलग अलग व्हर्टिकल्स करा, ते राहा, आणि त्या याच्यामध्ये आपण आपली माणसं त्या पद्धतीने बघत असतात. पण यामध्ये एक गोष्ट निर्वाह ठेवा की यू हॅव टू बी व्हेरी अलर्ट. तुम्हाला सगळीकडे लक्ष द्यायला हवं. ठीक आहे, कमी अधिक प्रमाणामध्ये, मग कमी प्रमाणामध्ये लक्ष देऊन तिथली ज्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी माहिती असाव्यात किंवा आपल्याकडं त्याच्यावरती कंट्रोल असावा, हे फक्त सिस्टीमने होतं. यू हॅव टू ड्रॉ द सिस्टीम इन सच अ मॅनर, यू हॅव टू हॅव द चेक पॉईंट्स इन सच अ वे दॅट ओनली दोज चेक पॉईंट्स विल गिव्ह यू एव्हरीथिंग, दॅट विल गिव्ह यू द टोटल पिक्चर. जसं बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीट अलग लगेच आपण संपूर्ण बघतो ना. चार्टर्ड अकाउंटंटला आपल्या एकदा बॅलन्स शीट दिल्यानंतर लगेच तो आपली पत्रिका काढतो की तुम्हाला शनी आहे का 11वा गुरु आहे सांगून मोकळा होतो तो. हा जो प्रकार आहे ना, हे जे चेक पॉईंट्स आहेत ना हे, आणि त्यासाठी काय आहे की आपण बऱ्याच वेळेस काय करतो, टेक्नॉलॉजी तुम्ही इथे म्हटलं आहे, डिजिटलायझेशन टेक्नॉलॉजी, तिथे आपण चुकतो. आपल्याला वाटतं अरे काही खर्च आहे, पण नाही, तो खर्च नाही आहे. जर तुम्हाला खरोखरच खूप मोठ्या प्रमाणात जायचं असेल तर तुम्हाला ह्या सिस्टमची वेगवेगळ्या चांगल्या उत्तम अशा कन्सल्टंटची, समोरच बसलेले आहेत कन्सल्टंट, याची गरज आहे, आपल्याला आवश्यकता आहे त्यांच्या सल्ल्याची. कारण तो माणूस इंडिपेंडेंटली आपल्याला असली जी नीड आहे तो त्याचा थॉट देऊन आणि त्याच्यातनं तो किंवा त्याची टीम त्याच्यावरनं तुम्हाला सोल्युशन देत असतो. आपको दिलेल्या त्याच्या सोल्युशनला आपणही ॲनालाइज करायचं आहे की बरोबर आहे का नाही तिथे, नाही तर पैसे घेऊन जातो तो आणि त्या सोल्युशन वापरल्यानंतर काही होत नाही त्याचं. तर विषय तोसुद्धा आहे. पण याच्यामध्ये सिस्टम, चेक पॉईंट्स आणि मॉडर्नायझेशन्स ह्या गोष्टीची अतिशय आवश्यकता आहे. आणि त्याला खर्च लागेल जरूर, पण तोसुद्धा लाँग टर्म रिपे करणारा असा तो विषय आहे. नेमकं बऱ्याच वेळेस असं होतं का ते आपण शॉर्ट टर्ममध्ये नाही अरे इतकं मोठं खर्च हो नाही, इतकं मोठं हे लागणार असं करतो, तिथे ते नाही व्हायला पाहिजे. मग तुम्हाला सांगतो का अगदी इझिली तुम्ही कम्फर्टेबली गप्पा मारू शकता इतक्या लोकांबरोबर, तिकडे काय होऊ नये, काही नाही, सगळं व्यवस्थित चाललं आहे झालं. तिथे एखादा कुठेतरी झाली का टिंग टिंग वाजेल, तो दिसेल, ते ॲप बघितलं, माझ्याकडे बघितलं ना तुम्हाला, तर संध्याकाळच्या वेळेस असतात त्याच्यामध्ये हे असं असे सगळ्यांचे सगळे ते याच्यामध्ये देतात. हा जो तेवढा विषय आला ना की आपण जे काही सांगितलं होतं तेवढं मिळालं ना, दॅट्स इट. मग त्याच्यावरनं तुम्हाला बरोबर जे आहे की हां सगळं बरोबर व्यवस्थित चाललेलं आहे असा हा तो कारण तो कंट्रोल करता येतो. Shweta Didi, how is education sector different from a normal business sector where you have to sell goods and services for profit? As I said, I am into a work to create better souls, better human beings. So tomorrow if you see that a school that a girl or a boy walks out of it and wants to take up charity, wants to become a Mother Teresa, the school culture,
the school teachers, the curriculum, we are responsible for it. So I'm sure he's sitting here. He's a gold medalist, and he definitely regards a lot of his work to the teachers also, to the sincerity and the teachers that have groomed him, to the gurus who have groomed him. So definitely education is a different and a very noble sector. And as I said, अच्छा काम करते रहो. So yeah. Sir, what is the role of family in anybody's success? What is the role of family? My role to family. What is the role of a family in a success? अच्छा हां हे बघा एक मिनटं, तुम्ही हसू नका. मी जे सांगतो ते खरं आहे. गीतेवर हात ठेवून सांगतो, जे सांगेल ते खरं सांगेल, खोटं काही सुद्धा सांगणार नाही. माझ्या फॅमिलीचा रोल हा उत्तम आहे. ही नसती तर कदाचित मी ह्या स्टेजला आलो नसतो. हे तिच्या तोंडावर नाही सांगत आहे. तिने पाठ केली तरी हेच सांगणार की ती, कारण ह्याला महत्त्वाचं कारण तुम्हाला सांगतो. 2-3 गोष्टी आहेत तिथे. एक गंमत सांगू, थोडीशी मजा येईल. तर 2-3 गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगतो की एक तर अतिशय मोठ्या घरामध्ये, मी सांगितलं ना पुण्याचीच आहे ती, मोठ्या घराची. पण कसं झालं, फारसा सोसायटीशी संबंध नव्हता. बुकिश होती ती, बुकिश. त्यामुळे कसं ए पेंड्युलम ऑसिलेटिंग बिटवीन द कॉलेज अँड द हाऊस असं होतं. त्यामुळे ते, आणि 5 भाऊ त्याच्या हे, त्यामुळे असं कसं जॉईंट फॅमिलीचा तो सगळा तिच्यावरती पाकडा होता. त्यामुळे फारसं काही कळायचं नाही. त्यामुळे आपली परिस्थिती खराब आहे याच्यामध्ये हे असं तिला कधी जाणवलंच नाही. किंवा मी असंही म्हणतो, जाणवलं असेल तर तिने कधी आम्हाला जाणवू दिलेलं नाही. ही सुद्धा तेवढी गोष्ट आहे. त्यानंतर ही आपली लागली. आम्ही सुद्धा सुरुवातीला बरंच सहन केलं बरं का, कारण तिला जेवण, रसोई, स्वयंपाक काही साहित्य नाही. ती जेव्हा खरोखरच जेव्हा पोळ्या लाटायची तर कधी महाराष्ट्र, कधी भारत, कधी कर्नाटक यांचे नकाशे व्हायचे. पण आम्ही अगदी गपचूप कुठली तक्रार न करता खाऊन घेतलं तिथे. हळूहळू शिकली. माझी बहीण आहे शेजारी, तीसुद्धा म्हणे हो खरं आहे, कारण त्यांनीच तिला शिकवलं. आता ती त्यांच्यापेक्षाही फार पुढचे गेली आहे. ती फार टेस्टी बनवते. तर महत्त्वाचं माझं म्हणणं आहे की तिने तो संसाराचा जो गाडा आहे ना तो सांभाळला. माझ्या बाबतीमध्ये जसं मी म्हटलं तिथे की एकदा काम करायला लागल्यानंतर मात्र फुल्ली स्वतःला झोकून देणे हा त्याच्यामध्ये. तेव्हाच कॉलेजमध्ये थ्रूआउट फर्स्ट क्लास मिळत गेलो किंवा एकदा झोकून देणे हा जो स्वभाव आहे. तेव्हा जेव्हा व्यवसायाला लागलो तिथंसुद्धा स्वतःला झोकून देणे. झोकून देणे म्हणजे किती, सकाळीच आपलं गेलो की संध्याकाळी रात्री 7, 7:15 एका मुलीचा फोन यायचा, डॅडी ते घरी आवणार आहे ना. हा बेटा आऊ. 15-20 मिनटं, अर्धा तास झाला. डॅडी ते आवणार की माझं जीवन बाट देख रही आहे. मी क्यों नाही, तू जिमले मी आऊ. त्याच्यानंतर मग 11-12 वाजायचे. तोपर्यंत पोरगी झोपलेली असायची. आणि हा रोजचा विषय. ती ही पोरगी, डॅडी येणार ना घरी जेवायला, आणि कधीच असं व्हायचं नाही. आम्ही राहत होतो एका ब्राह्मण याच्यामध्ये. तुझं शूटिंग चाललं आहे का रे? बरं. आम्ही राहत होतो एका ब्राह्मण सोसायटीमध्ये, सगळे ब्राह्मण, आणि सगळ्यांच्या घराच्या बाहेर चोबाळा होता खाली बाहेर. सगळे नोकरीदार. 5:30 वाजले का ते घरी यायचे. बायको वाट बघायची. छानपैकी 2 जण बसून चोपाळावरती चहा प्यायचे. ही माऊली बघायची, किती सुखी येतो हे. कारण तिला दिसायचं का मी कधीही ही संध्याकाळ 11-12 वाजायचे तेव्हा मी इथे यायचो. तेव्हा तिला असं वाटायचं केवढं माझ्या आयुष्यामध्ये केवढा मोठा व्हिलन मला मिळाला आहे तिथे. आणि त्याचे पडिसाद त्या भांड्यांवरती यायचे, कारण मी आल्यानंतर ती जेवण मात्र गरम गरम द्यायचे. तर त्याचे पडिसाद त्या भांड्यांवरती यायचे.
अगदी सगळ्या उच्च अशा स्वरांमध्ये. मग बऱ्याच वेळेस मी सांगायचो मी काही उठे काही हे करू काही गोट्या खेळू काही का मी काही कुठे रेस पे करू काही म्हणे कुठे काम आहे जगत तिथे. पण बाई कसलं काय तिथे त्यापर्यंत यायचो. पुढे पुढे माझ्यावर त्याचा खूप प्रेशर यायला लागलं आहे. म्हणजे मी ऑफिसमध्ये म्हटल्यानंतर जर मी बोलवलं ना कोणाला की बा ह्याला पाहिजे म्हणून तर तो माणूस यायचा. तो म्हणे कुठे चाललं म्हणे वाघाच्या गुहेत चाललो म्हणे. तर मला ते म्हणजे माझ्याकडपर्यंत यायचं तेव्हा तो म्हणायचा वाघाच्या गुहेमध्ये. आणि तो आल्यानंतर त्यांनी काही जे सांगितलं त्याच्यापेक्षा चार आणखी वेगळे प्रश्न विचारायचे आणि बिचारा असं तोंड लटकून निघून जायचा. असा तो वाघ तो ऑफिसमध्ये निघाला की घरी जाता जाता त्याची साईज त्या प्रेशरमुळे इतकी कमी 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 होत गेली की घराच्या जवळ आल्यानंतर तो म्हणायचा म्याव. ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. लिटरली विचार करायला लागलो की काहीतरी सोल्युशन पाहिजे आता याच्यामध्ये. त्यावेळेस माझी एक टाईल्सची फॅक्टरी होती टाईल्स बनवण्याची सिन्नरला. हिला म्हटलं अशा तू आता एवढी BCom झाली BA झाली एवढी सगळी शिकली फर्ग्युसनमध्ये आणि तुझं ग्रॅज्युएशन तू काय वाया घालवते म्हटलं तिथे. तर म्हणे मी काय करू म्हणजे तर म्हटलं बघ असं असं तू इंडस्ट्री बघते. नाही नाही आपलं काही जॉब मान लेडीज कारण कसं एक तर सिन्नर तसं आपलं नाशिक तसं मागासलेलं पूर्ण पहिल्यापासूनच पुढारलेलं आहे आणि अजूनही आहेत. पण ते हे सांगाय त्यामुळे तिथे लेडीजनी जाऊन बाहेर बघावं व्यवसाय करावा त्यावेळेस म्हणजे असं ॲक्सेप्टेड नव्हतं. त्यामुळे ही म्हणणं नाही की सो काही नाही तू जा होईल करता येईल त्याने. आणि असं करून तिला मी ढकललं. जसं एखाद्या पाण्यामध्ये माणसाला ढकललं ना मग तो पाहायला लागतो. बरं त्या याच्यामध्ये माझा उद्दिष्ट काय होता हिला एंगेज करून टाकावं म्हणजे हिला समजेल की व्यवसायाचा काय इम्पॉर्टंट आहे ते आणि आपला नवरा केवढा बेस्ट आहे केवढा ग्रेट आहे याचा बिझनेस करतो. तसं असा तो उद्देशाने त्याला केलं. पण ती माझ्यापेक्षा हुशार निघाली हो. ट्रस्ट मी बोलता बोलता ह्या पोरीने इतका सुंदर बिझनेस सांभाळला पुण्यामध्ये आणि बॉम्बेमध्ये संपूर्ण टाईल्स. कारण सगळे नातेवाईक इथे पुण्याचे अरे मारी टाईल लिहो त्याने सगळे इथले बिल्डर त्यानं सगळ्यांना टाईल खपवल्या त्यांनी तिथे आणि ते तिचे हे झालेत. क्वालिटीवरती लक्ष द्यायला लागले. टीम तिने सगळ्या पद्धतीने डेव्हलप केली आणि तशाच पद्धतीने तिथे बरं दॅट हॅज मोटिवेटेड हर की आपण हे सक्सेस आहे ना सक्सेस जेव्हा माणसाला मिळायला लागतं ना तर इट्स रिअली मोटिवेट. त्याला इंटरेस्ट येतो आणखीन काम करायला लागतो. आणि माझ्या दृष्टीने कसं झालं मी रात्री 11ला येऊ 12ला येऊ ही दरवाजा उघडून म्हणायची आवो प्राणनाथ. कारण तिला पैसे हवे असायचे कुठेतरी भांडवल कमी पडायचं काहीतरी प्रॉब्लेम झालेला असला पाहिजे कुठल्या तरी बिल्डरकडनं पैसे घ्यायचे असले पाहिजे. त्यामुळे तो रात्री मस्का पाली आणि मस्त गरम गरम भाजी काय हे काय एकदम जग सगळं बदलून गेलं. तिने खूप मोठं तिने खूप म्हणजे संपूर्ण बाजू मुलांचे शिक्षण की मला आजही तुम्हाला सांगतो तुम्ही जर म्हणाल का किराण्याचे कुठल्या याचे मला माहिती नाहीत की कुठले म्हणजे किराण्याचे कुठली बाजार याच्या भाव आहेत कधीच नाही कधी गेलोही नाही आणलंही नाही माहितीही नाही. तिथे एकदा डेअरिंग केलं तर तिने माझी अक्कल काढली. त्यामुळे मी ते करण्याची सुद्धा भानगड म्हणजे खरं सांगतो तुम्ही हसू नका. काय केलं मी एक दिवस ठरवलं की हिला टरबूज आहे ना आपलं जे कलिंगड म्हणतो ना आपण तर ते म्हटलं ही म्हणते दरवेळेस सांगते ना तिला म्हटलं तिने मला सांगितलं का आवताना ते कलिंगड लेकर आईयो म्हटलं आणायचं. गेलो त्या दुकानदाराकडे दुकानदार म्हटलं हमको एकदम म्हणजे स्वीट बेबी दे जो भी पैसा लेने का ले ले मगर एकदम अच्छा निकलना चाहिए. म्हटलं आपण दाखवलं पाहिजे ना आम्ही कुछ कम नाही. बरं त्यांनी एवढी मोठ्या साईज दिली मला काय कळतं त्याच्यातलं घेऊन टाकलं तिथे. तो म्हटलं किती म्हटलं 20 रुपये. म्हटलं 20 रुपये ले लो. आणलं घरी बघितलं तिथे तर पहिल्यांदा साईज बघून घरी आपण 3 जणांचं खाऊनवालो इतकं केलं लेकर आहे ते झालं त्या साईजवरून तिथे. बरं ठेल गेले त्या आता गपचूप खायचं ना काही बोलायचं काही खरं नाही का. किता मी लायो मी म्हटलं 20 रुपये. और का त्यांना समजे की काही 10 रुपये मी मिळे ना. अरे म्हटलं काही आहे ना काही खरं नाही हो.
कधीच मला कुठली भाव माहिती पडले नाहीत. मुलगा कुठल्या शाळेत जातो, मुलगी कुठल्या शाळेत जाते का जात नाही हेही माहिती नाही. कोणी एखादं जर नातेवाईक आला किंवा कोणी जर फ्रेंड आला ना, विचारलं की तुमचं आशिष आता कितवीला आहे, हे आशिष कितवीमध्ये आहे तू. फॅक्ट ही तिने संपूर्ण बाजू सांभाळली. म्हणजे आयुष्याच्या गाड्याचा तो दुसरा तो जो आहे ना चाक, एक माझं चाक तरी कुरकुर केलं असेल, पण तिने कधीच कुठली कुरकुर नाही केली आणि उत्तमरित्या ते सांभाळलं. याच्यामध्ये माझ्या ह्या सक्सेसचा म्हणतात ना की देर इज ए वुमन, शी इज हिअर फॉर माय सक्सेस. आय थिंक you've heard his side of the story. माझ्या भावाला नाही तर मला कॉलेजमध्ये लगाम कशी लावायची, माझ्या शॉपिंगला लगाम कशी लावायची, फ्रॉम देअर टू माझ्या प्रत्येक ॲन्युअल इव्हेंटला शी वॉज देअर टू एनकरेज मी. सो आय थिंक दॅट इज कमेंडेबल. अँड डॅडीने किती सांगितलं की ही वॉज व्हेरी बिझी अँड मम्मीनी सगळं एव्हरीथिंग ही इज टेकन. पण वेन एवर इट केम फॉर द रिपोर्ट कार्ड डे, दुनिया इधर की इधर हो जाए, ये आदमी ने मेरे स्कूल आना ही है और मेरे टीचर को ये पूछना ही है हाउ इज शी डूइंग. And then the teacher starts talking, right? One of my teacher is right here. So, yeah. But yes, the teacher starts talking. And फिर वो teacher ने use किए हुए words पे पता चलता है कि आज घर पे जाके क्या है. So I think yes, he's guided us. मेरा physics लिया है, मेरा English maths लिया है, history बहुत अच्छा पढ़ाते हैं. He loves history. Maths में the way he used to check my maths was मराठी में चेक करते थे, मैं इंग्लिश में सब लिखती थी. बट व्हेन ही यूज्ड टू चेक लाइक दो एक दे दे चाले चाले समथिंग ही यूज्ड टू से इन मराठी विच आई यूज्ड टू नेवर अंडरस्टँड. बट येस, ही इज बीन अन अमेझिंग. नाही श्वेता, मी मॅथ्स जे तुझं घ्यायचो ते माझं मॅथमॅटिक्स क्लिअर करण्यासाठी. मी इंग्लिश जे घेतलं तुझं ते केवळ माझं इंग्लिश बरं करण्यासाठी. नाही तर मी आजही तुझ्यासारखं इंग्लिशमध्येच बोललो असतो, मराठीत बोललोच नसतो. एवढंही करून सुधारलो नाही ना मी. हेल्थ इज वेल्थ, हेल्थ इज वेल्थ. आणि तुम्हाला बघून तुमचा फिटनेस आम्हाला समोर दिसतो. तर ह्याच्या मागचं राज काय आहे? हाऊ यू कीप युअर सेल्फ सो फिट? नाही, राज असं म्हणून नाही आहे, पण एक गोष्ट निर्वाद आहे की तुमच्यासमोर बघितल्यानंतर माझं आजही फिटनेस आहे, म्हणजे बॉडी वगैरे व्यवस्थित आहे. खायला भरपूर मिळतं, चांगलं आहे, म्हणजे कुठे काही कमी नाही आमच्याकडे. ते नाही तुम्ही म्हणाल की याला खायला मिळत नाही वगैरे, पण ते खाताना ना वाघिणी समोर असते. ती वाघिणी समोर असल्यानंतर हो खारी नाही खावनी, खारी खावत आहे छान मला मुरा मी कितो घी रेवे वनस्पती बरं नाही खात. मग दुसरं काय तिथे हां चहा काही पिवत आहे, किती चहा होई सकाळी एक पी पाची एक चहा बरं. मग काही नाही, ते भाजी जादा खाव, ते भाजी त्याच्यामध्ये एवढी भाजी वाढवायची, रोटी कमी खाव बरं खातो. हे सगळ्या याच्यामध्ये जेव्हा नवरा बायकोचा ओबिडियंट असतो तेव्हा त्याची बॉडी चांगली असते, त्याची तब्येत चांगली असते. हॅलो, त्याच्यासाठी एक उदाहरण आहे. राजू कुठे गेला? हे बघा राजू आणि राजूची मिसेस उभी राहा, लगेच लक्षात येईल. सर आम्ही असं ऐकतो की तुम्ही सकाळी एकदम 5 वाजता उठता, सगळ्यांना उठवता 5 वाजता. यू वेकअप अर्ली इन द मॉर्निंग ॲट 5 o'clock आणि मग सगळ्यांना तुम्ही उठवता. काही नाही, 1 मिनिट शहाणपणा करू नकोस. मी नाही 5 वाजता मी उठतो, यात काही शंका नाही. लिटरली जशी मी तुम्हाला सांगतो ना, मी आता थोडंसं बघतो आहे काहीतरी शक्कल काढण्याची. जसं मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं ना की घरी येताना तो वाघ मांजर व्हायचा, म्हणजे असं दबक्या पावलाने यायचं. तशीच परिस्थिती आज माझी होते. माझे मित्र येतात 5:30 वाजता, आम्ही फिरायला जातो. बिचारे सगळे येतात तिथे, अगदी पार सगळीकडून कुठून येतात, मला बरोबर घेऊन मग ते जातात. 5 वाजता मी उठतो. 5 वाजता उठल्यानंतर अगदी कुठलेही काही वाजून नाही, ते
पायसुद्धा जमिनीवरती सुद्धा मी ते विचार करतो हवेमधनं जाता येईल तर बरं आहे, पण ते पाय जमिनीवरती पडणारच. ते जमिनीवर पडल्यानंतर आणि मलाही सांगा माणूस अंधारामध्ये किती चालू शकेल. लाईट लगाय ते लाईट लगाय ते नाही करू बंद करू ते तू काय सांगते तिथे हे असे हाल आहे तिथे बरं होतं कसं तिथे आपण नाही म्हटल्यानंतर बाहेर आल्यानंतर रात्री जे आहे आलो थोडंसं काही वेळेस व्हॉट्सअप बघतो किंवा हे असतो तिथे लाईट बंद करो नी नाही रे म्हणे की किती ये बरं लाईट बंद करो तिथे झोपलो तिथे. ह्या सगळ्या जाचामधनं माणूस जेव्हा जातो ना तेव्हा त्याची तब्येत चांगली राहते. सकाळी 5 वाजता पहाटे उठणे, 5:30ला मित्रांबरोबर जाणे, 6 किलोमीटर मस्त जॉग करणे. या नाशिकचे हवामान उत्तम आहे, पुण्याचं फार बिघडलं हो. म्हणजे जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा म्हणत होतो की मी रिटायरमेंटला पुण्याला सेटल होईल, पण पुणं सगळं बिघडलं. तुमच्यामुळे नाही, वातावरण बिघडलं ते. तर ते जे आहे ना ते वातावरण आज नाशिकमध्ये अतिशय उत्तम. त्यानंतर मी सांगितलं दुसरी बाब म्हणजे आल्यावरती एक्झरसाईज करणे, सुदर्शन क्रिया डेली करतो, त्यामुळे अगदी श्वासोश्वास चांगला भरपूर राहतो. तिथे मध्ये एक ॲप आला होता की तुमचं हृदय किती याच्यामध्ये ते बघण्यासाठी. मी त्या याच्यामध्ये बघितलं तर 20 गेलं तरी माझं जे श्वास रोखूनच होतो. म्हणजे ते त्याचा मीटरसुद्धा संपला असं समजा तुम्ही. छानपैकी तिथे आहेत. मी तुम्हाला मग बोललो की जेवणाच्या बाबतीमध्ये काय ते हे खाऊ नका ते खावा ते एवढं सगळं मिळाल्यानंतर आणि त्यानंतर ज्या ठिकाणी ज्या ऑफिसमध्ये मी जातो तिथे जीवाभावाचे प्रेम करणारे अनेक माणसं येतात. आज तुम्ही मला जे बोलवलं त्या एवढ्या जीवाभावाने असा एक मित्र इथे भेटलेला आहेत. अशा पद्धतीचे एक इंटरव्ह्यूवाले भेटले तिथे आणि त्या अशा पद्धतीने जेव्हा जीवाभावाची देवाणघेवाण होणार, अरे काय बिशादी तब्येत कशी राहील, चांगलीच राहणार आणि चांगलीच आहे. सर तुम्हाला एवढा सगळा जाच आहे असं तुम्ही म्हणताय, एवढा जाच आहे तुम्हाला का जाच, तर तुम्ही याच्यामधनं बाहेर पडण्याकरता तुमच्या हॉबीज काही डेव्हलप केल्या आहेत का? नाही याच्यातनं बाहेर पडण्यासाठी मी एक ठरवलं, हे आओ थे वो हाँ कहीं के वे बोल कहीं के तू नाही आहे बस नाही जा काही राहिलं का ताण एकदम. काही वेळेस ऐकायला येतं ना तरी नाही सुनियो बा. अरे घ्या टीप फार दिले तुम्हाला आता आज जरा नाही मस्त आहे छान मस्त आहे. तुम्हाला सांगतो ना मुलगा छान आहे, नातू चांगली आहेत, सून तर अतिशय गुणी आहे. बाय गॉड ती सून नाही मुलगी आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो त्या सुनेचा, जेव्हा आशाचं आणि सुनेचं दोघांचं इतकंच सख्य आहे की मला आणि आशिषला जळायचं होतं त्यांच्यावरती. कारण जर माझं आणि आशाचं भांडण झालं तर ते बऱ्याच वेळेस अबोला असतो मोतो, तर ते झालं तर ती सून जी मुलगी असतं मी म्हणतो ती मला झापते, डॅडी अरे तिची चूक आहे तू मला झापते. सेम इज द केस व्हायसे वर्षा. जर आधी आशिषचं आणि जर आस्थाचं जर भांडण झालं तर ही त्याची खरडपट्टी करते. अशा पद्धतीचं ज्या घरामध्ये प्रेम आहे आणखीन काय हवं तुम्हाला सांगतो. सर तुम्ही गाणं खूप छान म्हणता असं आम्ही ऐकलंय. एक मिनटं, तुम्ही कंटाळला असाल तर मी गाणं म्हणतो पटकन. हे दरवाजे उघड बाबा, सगळे दरवाजे उघडी ठेवू, तिथे जाऊ दे. तिथे तुम्ही आणि काय बिचारे चांगले मस्तुकी हसतायत बोलतायत, जरा काय बोर करता तुम्ही. छान गाणं म्हणा ना सर, एक गाणं म्हणा ना. नाही हो गाणं म्हणतात तिथे ते आता पण ड्युएट पण चालेल आम्हाला. श्वेता खूप छान गाते, तिच्या पुढे माझं काहीच खरं नाही आहे. ॲब्सोल्युटली ती खूप छान आहे, तिचा आवाज चांगला आहे. ती देण कोणाकडनं आली हे माहिती नाही, पण तू
परंतु चांगलं गाते ती. माझं एवढ्यामध्ये प्रॅक्टिस नाही फारशी. सर छान गाता तुम्ही. प्लीज एक गाणं. कुठलं म्हणायचं? नको. हे बघ, एवढी सगळे प्रेक्षक आहेत समोर, आपल्याला ते बघताना चांगल्या नजरेने पाहतायत, त्यामुळे चांगलं गाणं म्हणायचं. हे राता प्रेमबिमाचे गाणी असे ते सिनेमामध्ये, इथे नाही. कळलं? इतनी शक्ति हमें देना दाता. ये होईना बा. कर सुरू. आलाप मी दिन. ओके. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण. फूल खुशियों के बाटे सभी को, सबका जीवन ही बन जाए मधुबन. अपनी करुणा का जल तू बहा के, कर दे पावन हर एक मन का कोना. हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. श्वेता जी, अभी एक कहानी में ऐसा ट्विस्ट लाते हैं, एक छोटा सा रैपिड फायर का गेम खेलते हैं. सो हैव यू एवर बीन एंग्री एट योर डैड? No, not yet. Okay, things he wants you to do but you never do. अरे बाप रे, से तो बहुत ही पूरी लंबी लिस्ट है. He wants me to be extremely thorough with my knowledge in education, in the curriculum, in teacher training. He wants me to understand finance, numbers. वो मैं कभी नहीं देखती, वो मुझे नहीं जमता है. वो मुझे नहीं जमता है. But I'm sure you also do खर्चा. भाई तू तो CA, तू तो बात ही मत कर, छोड़ दे. So उसका अलग है, वो उसको बोलता है, वो दिख रहा है. वो उसको बोलती है, खर्चा मत कर. ये तेरा ये होता है. She controls him. Your favorite activity to do together as a father and daughter? Singing. Singing. Yes. One lesson that you have learned from him? From him, be sincere. Put your heart in whatever you do and invest in people, and you will never be a failure. Yes. One lesson that you don't want to learn from him? 18 घंटे काम करो दिन में. Hard, like work really, smart work करो. 18 घंटे काम करो. You know, he's 75 and
ही इज़ लाइक हाँ अभी तो बहुत सारी चीज़ें काम करना बाकी है, सो आई वॉन्ट टू चिल. Most used dialogue on you. मोस्ट यूज डायलॉग ऑन मी. अरे बाप रे, तो बहुत सारे. अच्छे वाले बोलूँ कि बुरे वाले? Both. Well, his most used dialogue is, may you receive more than what you desire, every time. And it's the feeling that he always passes on. So yes. And the negative part is, या कधीच नहीं सुधरेला. ये कभी नहीं सुधर सकती. So yes. What does he call you lovingly? Oh my God, I'm not revealing that. What do you call me lovingly? What do you? What do you call me lovingly? No, I have not allowed in the floor. आप प्यार से मुझे क्या बुलाते हो? डमी. उसका नेम ना है डमी. So yeah. One habit that you've picked up from him over the years. One habit that I've picked up from him: to wake up early, to start your day early, and eat misal and kanda bhaji. जब भी मौका मिले मिसल और कांदा भजी खाओ. So yes. हम भी अब ये ट्राई करेंगे. Growing up, who was the favorite child? नहीं, हमारे यहाँ पे बहुत सिंपल और क्लियर है. मम्मी का फेवरेट चाइल्ड आशीष भैया है, इनका फेवरेट चाइल्ड मैं हूँ. So yes. Your favorite role, daughter, mother or teacher? Oh my God. I think my favorite role is daughter. Because I want to mother my child the way he's fathered me and the way my mother has mothered me. I get that from him. I want to teach my children, or I want to teach in my school the way his vision for education is and the way he's taught us values. So I think as a daughter, I have learned and I have grown, and I still want to learn and grow. So yeah, it's daughter's role. The best part I like about daughter is I never have to grow up. Yes, the best part. And the best part is your first love is your father. And trust me, that's the benchmark that nobody can surpass. So yes. एट द फैग एंड आप हमारे यंगस्टर्स जो आए हुए हैं और एंटरप्रेन्योर्स, कुछ आपकी तरफ से कुछ मैसेज देना चाहोगे? अरे तो फिर अभी तक क्या किया मैंने? सुनो भाई सुनो, मैसेज एक ही दिया है मैं आपको. नंबर 1, वापस रिपीट करता हूँ सब. इन्वेस्ट इन द पीपल. नंबर 2, हैव सेकेंड लाइन, थर्ड लाइन, एंड फाइनली एंजॉय द लाइफ. दैट्स इट. क्या बात आहे. असं वाटतंय गप्पा संपूच नये, असंच बोलत राहावं आणि असंच काही काही नवीन गोष्टी एन्जॉय करत राहाव्यात. आणि इतकं छान तुम्ही सांगताय, म्हणजे असं वाटत नाही की आम्ही कुठल्या ऑफिशियल कार्यक्रमात बसलो. इट इज सो लव्हिंग, सो फॅमिली फिलिंग ओव्हर हिअर, अँड वी ऑल जस्ट लव्ह दिस. म्हणजे आम्ही असे सगळे असे हुक्ड आहोत. आणि तुम्ही एवढं हृदयापासून बोलताय की असं काळजाला भिडतंय की अरे हो. आणि मला वाटतं ह्या MIGच्या मंचावरती हा अतिशय वेगळा कार्यक्रम असा आहे की याच्यामध्ये वी आर टॉकिंग हार्ट टू हार्ट. And it is straight away going into, soul of us. You agree with him, whatever he say? एक मिनिट. Who agree? जर हात वरती करा. ऑलमोस्ट ऑल. आता मी काय करतो, मी साधारण 15 दिवसांनी 1-2 दिवस इथे असतो, तर आपण वार लावून टाकू. तर यांच्याकडे एकदा जेवायला देतो, बाकी ज्यांना मी हे आवडलं तुमच्याकडे जेवायला येतो, तुमच्याकडे जेवायला येतो. चला आपण वार लावून टाकू. अरे एवढं कौतुक माझ्या आयुष्यात कोणीच केलं नाही हो. नाही, खरं सांगतो म्हणजे खूपच छान वाटते. पण वेळेची मर्यादा आपल्याकडे आहे.
पण सर एवढा बघा, एवढा मोठा माणूस आणि एवढं अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये इतक्या चांगल्या गोष्टी सांगतो आहे. आणि मला असं वाटतं की सक्सेस इज नॉट अ मॅटर ऑफ चान्स, इट इज द आउटकम ऑफ द क्वालिटीज ऑफ अ पर्सन, अँड दीज क्वालिटीज मेक हिम ऑब्वियस ॲज अ सक्सेसफुल पर्सन. त्या क्वालिटीज तुमच्यातल्या ज्या आम्ही आत्ता म्हणजे नोट करतो आणि जे आम्हाला असं वाटतं की दॅट इज अ सक्सेस मंत्रा विच यू हॅव, ते सक्सेस मंत्रा आम्ही एका संस्कृत सुभाषितामधनं व्यक्त करायचा प्रयत्न करतो आहे. आणि त्या बरोबर आहेत का चूक आहेत हे तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सांगायचे. तर ते सुभाषित मी थोडं सांगतो. इट गोज लाईक धिस: उत्साह संपन्नम अदीर्घ सूत्रम क्रियाविधिज्ञम विशेषु असक्तम. उत्साह संपन्नम अदीर्घ सूत्रम क्रियाविधिज्ञम विशेषु असक्तम शूरम कृतज्ञम दृढनिश्चयम च लक्ष्मी स्वयं वांछती वास हेतू. त्याचा अर्थ काय? उत्साह संपन्नम, त्यांच्याकडे बघून किती उत्साह आहे, खळखळता उत्साह. हां, बरोबर की नाही? डू यू ॲग्री विथ मी? सो उत्साह संपन्नम. अदीर्घ सूत्रम म्हणजे कुठली गोष्ट लांबायची नाही, ठरलं की करून मोकळं करायचं. कामाचं प्रोजेक्टचं ड्युरेशन किती आहे? 1 वर्ष 8 महिन्यात संपायचं. अदीर्घ सूत्रम, फिनिश इट क्विकली. क्रियाविधिज्ञम, विधिज्ञम म्हणजे ज्याला जाणकार आहे, कुठल्या गोष्टीचा अभ्यास करून करायचं. असं नाही की आपलं लढता येत नाही आणि चाललं युद्धावरती. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करायचा, त्याचा स्टडी करायचा आणि ती गोष्ट इम्प्लिमेंट करायची. सरांनी उगीचच गोल्ड मेडल मिळवलेलं नाही आहे. सो क्रियाविधिज्ञम विशेषु असक्तम. कॅन यू नॉट फील डिटॅच इन्व्हॉल्वमेंट इन हिज डिस्कशन? डू वी फील? जेव्हा माणूस मोकळेपणाने म्हणतो की माझा MD 2000 कोटीचा आज मालक आहे, किती मोठी गोष्ट आहे. आज किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे आज आपण व्यवसाय करताना आपल्याला लहान लहान गोष्टी सोडवत नाहीत, पण सोडवत नाही म्हणून आपणही कदाचित मोठे होत नाही. सो विशेषु असक्तम शूरम, यू शूड टेक रिस्क. आज ज्या वेळेला एखादा सावकार येऊन म्हणतो की बायकोच्या अंगाचे दागिने तुमच्याकडे आहेत, त्यावेळेला त्याच्या काळजावरती काय आलं असेल. आणि त्या परिस्थितीमधनं आज एवढं मोठं एम्पायर उभं करायचं, किती मोठी रिस्क, किती हा शूरत्व आहे, किती मोठी गोष्ट आहे. कृतज्ञम, एवढं असूनही एवढा मोठा माणूस सांगतो तुमच्याकडे जेवायला घरी मी येईन. बरोबर आहे? डू यू ॲग्री विथ मी? किती कृतज्ञता याच्यामध्ये आहे. दृढ निश्चयमचं, ठरवलं की करायचं, हो, सोडायचं नाही. वी हॅव टू इम्प्लिमेंट दॅट. आणि लक्ष्मी म्हणते की मला अशाच माणसाच्या घरी राहायचं आहे. लक्ष्मी स्वयं वांछती वास हेतू. लक्ष्मी म्हणते मला या घरामध्ये आवडतं. मग तो टर्नओव्हर होतो 5,000, 10,000, 15,000 कोटीचा, आणि मग दॅट बिकम्स अ Fortune 500 कंपनी. So this is all about the quality of this big man, and I think he deserves a standing ovation for this. Nothing can be better than this. All good talks. कुठलीही चांगली गोष्ट शेवटी आपल्याला समाप्तीवर यायलाच पाहिजे. जरी आपली इच्छा नसली आणि ज्या पद्धतीने फ्लो चालला होता, पण तरी वी हॅव टू कन्क्लूड. सो लेट मी थँक यू वन्स अगेन का तुम्ही आमच्या इन्व्हिटेशनला इतका मान दिला आणि तुम्ही नाशिकवरनं तुम्ही इथे आम्हाला तुमचं मार्गदर्शन देण्यासाठी तुम्ही इथे आलात, त्याबद्दल खरोखरच धन्यवाद. आणि मी यांचे स्पेशल, श्वेताजींचं स्पेशल धन्यवाद देऊ इच्छिते, कारण तुमच्यामुळे हे आलेले आहेत. नाही तर आम्हाला इतकं सोपं नव्हतं यांना इथे आणणं. सो थँक्यू सो मच. येस, प्लीज प्लीज. खरं सांगतो, म्हणजे अशा पद्धतीने मी स्टँडिंग मला ज्या पद्धतीने ओव्हल्युशन दिलं त्या प्लेजर काय असतं म्हणतात ना, ते मी आज अनुभवलं किंवा तुमच्यामुळे.
खरं खरं सांगतो, ज्याला समाधान म्हणतात ना, इथे येऊन मला तुम्ही ज्या पद्धतीने इतकं मोठं केलं, मला माहिती आहे की मी तेवढा मोठा नाही आहे, पण तुम्ही मला ज्या पद्धतीने तो समज दिला, त्यानंतर मिळणारं जे काही एक आनंदाचा जो एक भास होतो ना, मला वाटतं त्यालाच प्लेजर म्हणत असावे, असा तो प्लेजर मला मिळाला आहे. Let me also thank these two beautiful girls who has fully supported this MIG talks. They have come forward, they have done the MOC. At the same time, they have also got involved. Uncle, they have proved that anything started by a father, the daughter is going to take it forward. Yes. So, yes. So special thanks to Ayushi and Mansi. Thank you, Mansi. Thank you, Ayushi. और जिस शिखर पे एक MIG टॉक जाना चाहिए, जो अपन सोच सकते और जो लेके जा सकता है, तो वैसा हमको एक बहुत अच्छा सपोर्टर जो है, अ मेंबर राहुल, so he has fully supported, he has taken this whole you can say the strategy part of it, and let me again give him a special thanks for this excellent program, the way he has handled this program. Then we have got today a special guest, भाभी जी भी यहाँ पे है, special guest है, so let me also thank them. Let me also thank all the members who have come in this numbers, huge numbers. So देखो, जब तक आप इस नंबर्स में आते रहेंगे, मेरे को प्रोत्साहन मिलता रहेगा क्या मैं और भी जो सक्सेसफुल लोग हैं एंड हु आर डाउन टू अर्थ. देखो, सक्सेसफुल मिलना और डाउन टू अर्थ नहीं रहना, उसका कोई फ़ायदा नहीं. आज अपने पास जो शख्स आया है, ही इज़ डाउन टू अर्थ एंड दैट इज़ द वैल्यू वी हैव. सो थैंक यू एवरीवन फॉर attending, for coming here and attending this program. And just one small announcement I have to make, because one of our जो हमारे LRPC है, recently आज आए हुए शायद नहीं है, आनंद. So we are today very proud क्या उन्होंने एक बुक लिखी है on RBI, and he is going to be felicitated through the hands of Gadkari ji on 23rd, I believe, on 23rd in Mumbai. So let's give him a big hand. And circulate तो मैं करूँगा इस सबको, और जिनको possible है, please attend that felicitation. Thank you. Slight correction, it's Gokulji Rathi's book that's being launched on 23rd at Mumbai in the Yashwantrao Chavan Auditorium, and Gadkari ji is going to be launching the book. It's a pride for MIG, and we were talking about family, and I think MIG has always been an extended family, and therefore I think it's pride for MIG that a family member of ours is releasing a book, and I think we should attend that. That's the thing. Thank you. Just few people whom I would also like to thank. One is this CPR auditorium, who has this police training people. So I would like to thank them. This is a beautiful auditorium what they have given us, and it's at nominal charges. Then also people who have been supporting us. I would also like to thank Arnav. He is an amazing person. Arnav, can you just... He is son of Nitin Bhai, and he is doing wonders for us. क्योंकि टेक्नोलॉजी आए कि हम पीछे हट जाते हैं, पर ये हमको पूरा सपोर्ट करता है. I think so. The photographers, our supporters. So thank you all, and let's join for dinner. Thank you.